दिलंय इकडे, दोन ट्रायंगल्स आहेत एबीसी आणि PQR. हे ट्रायंगलचे जे फिगर आहेत ते आपल्याला ऑलरेडी दिलं आहे आणि सांगितलंय AB अपॉन QR इज इक्वल टू BC अपॉन PR इज इक्वल टू C अपॉन PQ. म्हणजे हे 3 रेशोज ना आपल्याला इक्वल दिलंय आणि हे इन्फॉर्मेशन बघून आपल्याला काय सांगितलंय, देन 4 ऑप्शन पैकी कोणतं करेक्ट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर तुम्ही 4ही ऑप्शन मध्ये बघितलं तर बघा काय दिलंय, ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल ABC. म्हणजे ट्रायंगल सिमिलर लिहायचंय, सिमिलर लिहायचंय फक्त रेशो मधून, म्हणजे आपल्याला करस्पॉन्डन्स बघून त्या ट्रायंगलचे नाव लिहावं लागेल ना, ते समजायचंय. ओके, सेकंड बघा ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल CA. थर्ड बघा ट्रायंगल CBA सिमिलर टू ट्रायंगल PQR. फोर्थ बघा ट्रायंगल BCA सिमिलर टू ट्रायंगल PQR. म्हणजे एक समजलं, स्मार्ट बना. इकडे काय दिलंय, 4ही मध्ये ट्रायंगल PQR कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण एका ट्रायंगलचे जे नाव फिक्स करणार आहोत त्याचं नाव ट्रायंगल PQR ठेवूया. ओके, ते घेतलं. आता दुसऱ्या ट्रायंगलचं नाव करस्पॉन्डन्स बघून आपल्याला लिहावं लागेल. आणि मी ऑलरेडी याच्याबद्दल डिस्कस केलंय, जेव्हा सिमिलॅरिटी डिस्कस केलं, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण डिस्कस केलं, तेव्हा आपण शिकलोय ना, ते डिस्कशन केलंय ना. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं लिंक दिलंय. ओके, आता रेशिओज मधून करस्पॉन्डन्स कसं ओळखायचं, एकदम सोपं आहे. मी ट्रिक सांगितलं माहितीये. ओके, काय ते, मिसिंग वर्टाइसेस बघायचं. फर्स्ट रेशो बघा, याच्यामध्ये AB आहे, म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये AB आहे म्हणजे कोणतं वर्टेक्स मिसिंग आहे, C. इकडे QR आहे म्हणजे काय मिसिंग आहे, P. म्हणजे आपल्याला समजलं की करस्पॉन्डन्स आहे C आणि P मध्ये, म्हणजे P बरोबर काय करस्पॉन्ड करताय, C. व्हेरी गुड. चला आता सेकंड रेशो बघूया. BC आहे म्हणजे काय मिसिंग आहे, A. इकडे PR आहे म्हणजे काय मिसिंग आहे, Q. म्हणजे A बरोबर Q आहे, म्हणजे Q च्या समोर इकडे A लिहिणार. आता 2 1-to-1 करस्पॉन्डन्स आपल्याला दिले, समजलंय म्हणजे वाटायचं. म्हणजे तिसरं जे राहिलं तेच आहे ना, म्हणजे C झालंय, A झालंय, म्हणजे उरलं काय, B. म्हणजे इकडे येणार आहे B. म्हणजे हे करेक्ट आहे. आता हे ऑप्शन बघूया कुठे आहे का. फर्स्ट मध्ये बघा ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल ABC, नाही. सेकंड बघा ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल CAB, हा तेच आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, ऑप्शन बी. म्हणजे इकडे तुम्हाला उत्तर लिहिताना काय लिहायचं, हे सगळं लिहायचंय का, नाही. तुम्हाला फक्त लिहायचंय ऑप्शन बी, ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल CAB, फक्त तेच लिहायचंय आणि ते करेक्ट आहे. ओके, बघा सी ऑप्शन आहे ना, ते बरोबर आहे का बघून घ्या एकदा. ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल CBA नाही. फोर्थ बघा ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल BCA नाही. म्हणजे हे आहे राईट उत्तर. झालं. आता इंटरेस्टिंग आहे ना, चला पुढे बघूया, दुसरं बघूया. आता इकडे काय दिलंय, ट्रायंगल DF आणि ट्रायंगल PQR, दोन ट्रायंगल्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. अँगल D आणि अँगल Q कॉन्ग्रुएंट आहे. ओके, अँगल E आणि अँगल R कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे या दोन्ही ट्रायंगल मध्ये 2 पेअर ऑफ अँगल्स इक्वल आहेत. 2 पेअर ऑफ अँगल्स बघितलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. ओके, ते तर आपण लिहू शकतो, पण हे सगळं लिहिण्याची गरज आहे का, नाही ना. आपण जेव्हा MCQs बघतोय तेव्हा आपल्याला फक्त काय काय पॉइंट्स पाहिजे ते आपल्या इन्फॉर्मेशन साठी आपण रफ मध्ये लिहू शकतो. आपल्याला तिकडे एक्सप्लेनेशन द्यायचंय का, नाही. आपल्याला फक्त तिकडे ऍक्च्युअल करेक्ट उत्तर लिहायचंय. ओके, म्हणजे आपल्याला एक समजलं की या दोन्ही ट्रायंगल मध्ये 2 पेअर ऑफ अँगल्स इक्वल आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे ट्रायंगल सिमिलर आहे. आणि सिमिलर म्हटलं तर 1-to-1 करस्पॉन्ड, एकदम सोपं आहे ना. अँगल D अँगल Q ला म्हणजे D च्या समोर Q येणार, अँगल E अँगल R ला म्हणजे E च्या समोर R येणार, म्हणजे उरलं काय इकडे P. ते करस्पॉन्डन्स आपल्याला समजलं बाय A टेस्ट ऑफ सिमिलर. ओके, पण सांगितलं काय इकडे, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, इकडे ट्रू नाही ओळखायचंय, फॉल्स कोणतं आहे. ओके, चला फर्स्ट बघा, म्हणजे इकडे रेशो बद्दल सांगितलंय. आता ट्रायंगल सिमिलर म्हणतं तर रेशो मिळणार का, तुम्ही सांगणार हो, करस्पॉन्डिंग साईडचे रेशोज इक्वल असतात, म्हणजे ते लिहून घेऊया. काय येणार आहे, फर्स्ट रेशो D अपॉन QR, या D अपॉन QR इक्वल टू दुसरा रेशो काय EF अपॉन RP, ते लिहिलं. इक्वल टू तिसरं रेशो काय ते आहे DF अपॉन QP, लिहिलं. हे पण रेशो आपण लिहून ठेवलंय, DF अपॉन QP, हे आपलं झालंय. ओके, आता बघूया फर्स्ट रेशो जे दिलंय, EF अपॉन PR. EF अपॉन PR आहे इकडे इक्वल टू DF अपॉन PQ. DF अपॉन PQ, हो बरोबर आहे, ते राईट आहे ना. फर्स्ट ऑप्शन ते ट्रू आहे, पण आपल्याला फॉल्स कोणतं ते ओळखायचं आहे. म्हणजे फर्स्ट ट्रू आहे. ओके,
सेकंड बघा डी अपॉन पी क्यू. डी अपॉन पी क्यू येते का? नाही, डी अपॉन क्यू आर येते. तर डीएफ बरोबर येते. म्हणजे जे सेकंड आहे ना ते रॉंग आहे, फॉल्स आहे. कारण बघा एफ अपॉन पी आर बरोबर आहे, पण फर्स्ट रेशो जे दिले ते रॉंग आहे. म्हणजे ऑप्शन बी फॉल्स आहे. चला सी बघूया. डी अपॉन क्यू आर, डी अपॉन क्यू आर आहे इक्वल टू डीएफ अपॉन पी क्यू, ते पण आहे. म्हणजे सी ट्रू आहे, ए ट्रू आहे, सी ट्रू आहे, बी फॉल्स आहे. ओके, डी बघा ईएफ अपॉन आरपी, ईएफ अपॉन आरपी म्हणजे हे आहे इक्वल टू डी अपॉन क्यू आर. ओके, म्हणजे डी जे ऑप्शन आहे ते पण ट्रू आहे. आपल्याला ओळखायचं कोणतं फॉल्स आहे ते आपल्याला ऑलरेडी ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर बी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समजलं? एकदम सोपं, आवडतंय ना? आणि लक्षात येतं कसं करायचं. तुम्ही सांगा अजून करूया. चला दुसरं बघूया. आता इकडे काय दिलंय आपल्याला, या फिगर मध्ये दिलंय, फिगर ऑलरेडी दिलंय आणि प्रश्नामध्ये दिलंय की हे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत याच्यामध्ये अँगल डी अँगल ई ला इक्वल आहे, अँगल सी अँगल एफ ला इक्वल आहे. हे बघितलं म्हणजे आपल्याला ऑलरेडी समजलंय की हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर असणार आहे. अँगल बी अँगल ई ला आणि अँगल सी अँगल एफ ला इक्वल आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. कोणत्या टेस्टनी? हे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे आपल्याला इकडे कळालं की हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत. ओके, हे आपल्याला समजलं. पण पुढे अजून एक इन्फॉर्मेशन दिलंय की AB इज इक्वल टू 3 टाइम्स डी. ओके, हे कशाला दिलंय? हे म्हणजे AB आणि डी जे ते करस्पॉन्डिंग साइड्स आहे ना. ओके, आता ट्रायंगल सिमिलर म्हटलं तर त्याला आपण रेशो मध्ये घेऊ शकतो, रेशो फॉर्म मध्ये. म्हणजे रेशो फॉर्म मध्ये आपण याला लिहू शकतो का? डी इकडे येणार म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? AB अपॉन डी लेफ्ट हँड साइडला इक्वल टू रेशो काय इकडे राईट हँड साइडला 3 आहे, त्याचा रेशो 3 आहे. पण हे का दिलंय? पुढे बघा काय दिलंय. देन विच ऑफ द स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टू ट्रायंगल्स इज ट्रू. म्हणजे हे जे इन्फॉर्मेशन दिलंय हे बघून आपल्याला हे समजायचंय आणि उत्तर हे द्यायचंय की या दोन्ही ट्रायंगल मध्ये कोणतं रिलेशन ट्रू आहे. कोणते रिलेशन? हे 4 रिलेशन दिले ना, बघूया. फर्स्ट काय दिलंय? ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. ओके, कॉन्ग्रुएंट सिमिलर, सिमिलर तर आपण बघितलं. बघूया. सेकंड काय? ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. हे सिमिलर माहिती आहे, कॉन्ग्रुएंट. ओके. थर्ड, ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. फोर्थ ऑप्शन आहे नन ऑफ द स्टेटमेंट्स अबव्ह इज ट्रू. म्हणजे या ऑप्शन्स मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्स बद्दल म्हटलंय या दोन्ही ट्रायंगल्स. आता आपण बघितलं हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे पण कॉन्ग्रुएंट आहे का? आता हे कॉन्सेप्ट पण आपण जेव्हा सिमिलॅरिटी शिकत होतो ना, डिस्कस करत होतो, तेव्हा आपण हे शिकलोय, समजलंय. नाही बघितलं तर ते व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आणि मी सांगितलं होतं की ट्रायंगल सिमिलर आहे पण ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट कधी होणार? सिमिलर ट्रायंगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट कधी होणार? कॉन्ग्रुएन्स मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल असतात. म्हणजे त्यांचं रेशो किती असतं? इक्वल झालं तर रेशो काय येणार आहे? 1 आहे ना. ओके, म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होऊ शकतं जर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचं रेशो 1 असलं तर. पण इकडे रेशो आपल्याला काय मिळालं? 3. म्हणजे आपल्याला सांगा इकडे रेशो इक्वल टू 1 आलंय का? नाही, नॉट इक्वल टू 1 आहे. म्हणजे हे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत का? नाही. म्हणजे आपल्याला इकडे काय समजलं? हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे पण कॉन्ग्रुएंट नाही. फर्स्ट ऑप्शन बघा, आर नॉट कॉन्ग्रुएंट नॉट सिमिलर. हे नाही, हे ट्रू आहे का? नाही. सेकंड बघा, ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. हो, तेच तर आहे, तेच तर आपण डिस्कस केलं. ओके, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. थर्ड बघा, हे ट्रू नाही ना, ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर नाही. फोर्थ पण नाही. म्हणजे आपल्याला इकडे समजलं. इंटरेस्टिंग होतं ना एकदम. व्हेरी गुड. चला आता तयार आहात ना दुसरं बघायला? चला बघूया. आता इकडे बघा काय दिलंय. 2 ट्रायंगल्स आहे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ. ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. आता इक्विलॅटरल ट्रायंगल्स बद्दल आपल्याला माहित आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल्स नेहमी एकमेकांना सिमिलर असतं. हो ना. आणि असं एक सम ऑलरेडी आपण डिस्कस केले. ते 2 मार्काचं एक सम होतं, ते आपण डिस्कस केलंय. ते प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं होतं. ते बघा आणि त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. म्हणजे तुम्हाला समजेल ते सेमच होतं, हेच सम होतं. ओके, आणि इकडे बघा हे ट्रायंगल सिमिलर आहेत. आपल्याला माहित आहे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ. आणि इकडे आपण एरिया बद्दल म्हणतोय. आता ट्रायंगल सिमिलर आहेत आणि एरिया बद्दल म्हटलं तर काय येणार आहे? ट्रायंगलच्या एरियाचं रेशो आपण घेऊ शकतो का? आपण सिमिलॅरिटी आहे, ट्रायंगल्स मध्ये सिमिलॅरिटी आहे म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम यूज करू शकतो. आणि हे यूज केल्याने काय येणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर येणार आहे. म्हणजे AB
दिलंय आणि त्याचं करस्पॉन्डिंग साईड डी आहे का बघा, एबीच डी. हो, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला समजतं एरिया आपण एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर, म्हणजे आपण लिहिणार एबी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. आणि याचं उत्तर म्हणजे याचं रिझन आपण काय लिहितो, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पण इकडे लिहायचंय का नाही हे फक्त मी तुम्हाला सांगतोय, कसं येणार आहे ते दाखवतोय. तुम्हाला हे स्टेप्स लिहायचे का नाही, तुम्ही फक्त रफ मध्ये लिहून ते सोडवायचं. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ, हे रेशो आपल्याला ऑलरेडी दिले 1/2. तिकडे सबस्टिट्यूट करा 1/2. राईट हँड साईडला एबीचं व्हॅल्यू आपल्याला दिले 4, तिकडे 4 लिहा म्हणजे 4 स्क्वेअर. डीचं व्हॅल्यू नाही ते फाइंड करायचंय म्हणजे येणार डी स्क्वेअर. आता आपल्याला फक्त डीचं व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे स्क्वेअर पाहिजे का नाही. स्क्वेअर काढण्यासाठी काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचं दोन्हीकडे. म्हणजे 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं रूट 2, म्हणजे इकडे लेफ्ट हँड साईडला काय येणार 1/√2. राईट हँड साईडला 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय 4 आणि डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय डी, म्हणजे इकडे आलं आपल्याला राईट हँड साईडला 4/d. आता डी फाइंड करायचं म्हणजे तुम्ही सांगा क्रॉस मल्टिप्लाय करा. डी इंटू 1 किती, डी इक्वल टू 4 इंटू √2 काय ते 4√2, म्हणजे डीचं व्हॅल्यू किती आलंय 4√2. म्हणजे कोणतं ऑप्शन बघा बघा बघा, 4th ऑप्शन, ऑप्शन डी हे करेक्ट ऑप्शन आहे. व्हेरी गुड. सोपं होतं, तुम्ही सांगणं एकदम इंटरेस्टिंग होतं. अजून एक बघूया, चला एक अजून एमसीक्यू बघूया. आणि याच्यामध्ये काय दिलंय, इकडे दिलंय XY is parallel to BC, म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक लाईन आहे एका साईडला पॅरलल आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. आता स्टेटमेंट्स मध्ये तुम्ही बघा रेशोज आहे. मी नेहमीच तुम्हाला सांगितले की एका ट्रायंगल मध्ये जेव्हा एक लाईन एका साईडला पॅरलल होतं ना, आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर ते छोटं ट्रायंगल आणि मोठं ट्रायंगल यांना आपण सिमिलर दाखवू शकतो, माहित आहे ना. ओके, कसं दाखवू शकतो मी सांगणार. ए टेस्ट आठवत आहे कसं, एकदम सोपं आहे. कॉमन अँगल ए आणि एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल एक्स आणि बी घ्या, नाहीतर वाय आणि सी घ्या, कोणतेही चालेल. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना काय असणार आहे, सिमिलर. ट्रायंगल एक्स वाय सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. का बरं, आपल्याला माहिती आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि ट्रायंगल सिमिलर झालं तर आपल्याला काय येणार आहे, करस्पॉन्डिंग साईडचं रेशो. करस्पॉन्डिंग साईडचं रेशो म्हणजे 3 रेशोज येणार. काय काय येणार, एक्स अपॉन ए बी फर्स्ट रेशो, नंतर आपल्याला मिळणार आहे ए वाय अपॉन ए सी. ओके, नेक्स्ट रेशो, आणि लास्ट आहे एक्स वाय अपॉन बी सी. हे 3 रेशोज आपल्याला इक्वल मिळणार आहेत. आपण हे लिहून ठेवलं. का लिहिलं, कारण बघा जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये रेशोज आहेत. तर फर्स्ट बघा ना, फर्स्ट ए बी अपॉन ए सी, ए बी आणि ए सी इकडे आहे. ओके, म्हणजे हे 2 रेशो कन्सिडर करूया पहिल्यांदा. पण आपल्याला काय पाहिजे, ए बी अपॉन ए सी पाहिजे. ए बी तर इकडे आहे, एसी इकडे आहे, म्हणजे ए बी इकडे पाहिजे. ओके, याला आपण क्रॉस मध्ये असं स्वॅप करू शकतो का, आदला बदली करू शकतो. हो, 2 रेशोज इक्वल आहे मध्ये क्रॉस मध्ये असं डायगनली स्वॅप केलं तर ते रेशो सेमच असतं. व्हेरी गुड, म्हणजे स्वॅप करा. आता बघा ते फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे का, ए बी अपॉन ए सी. ओके, इक्वल टू एक्स अपॉन ए वाय. वाव, करेक्ट आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे. हे ऑप्शन ए करेक्ट आहे. चला बी बघूया, ए एक्स अपॉन एक्स बी. एक्स अपॉन एक्स बी म्हटलं तर याच्याने नाही येणार. तर ते कसं येणार, आपल्याला मी सांगितलं ना स्टार्टिंगला, आपण हे ऑप्शन असलं तर ट्रायंगलचं सिमिलर दाखवू शकतो, नाहीतर त्यांना आपण तिकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम पण युज करू शकतो. आणि ते युज केल्याने काय येणार आहे, पार्ट्स बघा, या पार्टचा रेशो ए एक्स अपॉन एक्स बी इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी, ते लिहून ठेवा. आता बघा ते सेकंड ऑप्शन करेक्ट आहे का, ए एक्स अपॉन एक्स बी लेफ्ट हँड साइड बरोबर आहे. ए वाय अपॉन एसी तिकडे दिले पण आपल्याकडे वायसी आहे, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट नाही, बी रॉंग आहे. थर्ड बघा सी, एक्स अपॉन वायसी, एक्स अपॉन वायसी तर येणारच नाही, म्हणजे रॉंग. ओके, डी बघा, ए बी अपॉन वायसी. आता ए बी म्हटलं तर इकडे ए बी अपॉन वायसी येणारच नाही, म्हणजे 4th ऑप्शन पण रॉंग आहे. म्हणजे इकडे फक्त आपल्याला काय येणार आहे, फक्त कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते आहे ऑप्शन ए. आणि हे आपल्याला हे कसं आलेलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आणि ऑप्शन बघितलं कोणतं ऑप्शन करेक्ट होतं, ऑप्शन नंबर ए. म्हणजे या एमसीक्यूचं उत्तर काय, ऑप्शन ए. आता समजलं की नाही. आता या सम मध्ये आपल्याला फिगर दिलंय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय आणि 3 क्वेश्चन विचारले. आता 3 क्वेश्चन मध्ये काय विचारले, रेशो विचारलंय. ट्रायंगलच्या एरियाचं रेशो आहे, म्हणजे तुम्ही सांगणार हो हो प्रॉपर्टीज आपण शिकलो ना, 4 प्रॉपर्टीज. ते व्हिडिओ बघितलंय ना, नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके, आता पहिल्यांदा सम मध्ये काय दिलंय ते बघा. या ट्रायंगल मध्ये
लेंथ दिले ना, काय दिले आपल्याला, बीडीचं लेंथ दिले 7 आणि नंतर दिले बीसीचं लेंथ दिले 20 आणि सांगितलंय आपल्याला 3 रेशो फाइंड करायचे. पण हे जसं आपण बघितलं इकडे आपल्याला दिले ना बी डॅश डी डॅश सी, म्हणजे डी इज बिटवीन बी अँड सी. तर बीसीचं लेंथ आहे, बीडीचं लेंथ आहे, म्हणजे आपण डीसीचं लेंथ शोधू शकतो ना. म्हणजे ते शोधावंच लागेल, ते करूया ना स्टार्टिंगला. आणि म्हणजे समची सुरुवात झाली. चला, म्हणजे आपण काय लिहिणार आहोत इकडे, बीसी काय, बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीसी असं लिहूया. आणि याचं रिझन काय, रिझन आपल्याला माहित आहे, बी डॅश डी डॅश सी, ते बिटवीनच लिहायचं. आता सबस्टिट्यूट करा, व्हॅल्यू काय, बीसीचं लेंथ आपल्याला माहित आहे ते आहे 20, लिहा तिकडे 20. आणि बीडीचं लेंथ आहे 7, डीसीचं लेंथ आपल्याला माहित नाही, ते आपण फाइंड करूया. आता हे जे 7 आहे त्याला तिकडे शिफ्ट करा, म्हणजे काय आलं, 20 - 7 इक्वल टू डीसी आलं. 20 - 7 म्हणजे काय आलं, आपल्याला माहित आहे उत्तर आले 13, म्हणजे डीसीचं लेंथ आपल्याला मिळालं आहे 13 युनिट, सेंटीमीटर नाही बरं का, युनिट्स आहे. ओके, म्हणजे डीसी आपल्याला मिळालं. आता आपल्याला जे रेशिओ फाइंड करायचं ते बघून घ्या. आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टीज यूज करायचंय, कारण ट्रायंगलचे जे क्षेत्रफळ आहे त्यांचं एरिया फाइंड करायचं. ओके, पण जे ट्रायंगल्स आहे ते तुम्ही नाव बघा, काय दिलंय, ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी आहे आणि ट्रायंगल एबीसी आहे. ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी आणि ट्रायंगल एबीसी, आपल्याकडे 4 पॉइंट्स आहेत, ए, बी, डी आणि सी. आणि या 4ही पॉइंट पैकी 3 पॉइंट जे आहेत ते कोलिनियर आहे, एका लाईनवर आहे, माहिती आहे ना. आणि जे 4थं पॉइंट आहे ते बाहेर आहे. असं सिच्युएशन असलं तर आपल्याला माहित आहे नेहमी आपल्याकडे 2 छोटे ट्रायंगल आणि एक मोठं ट्रायंगल असणार आहे, म्हणजे 3 ट्रायंगल असणार आहे, म्हणजे 2 छोटे मिळून एक मोठं ट्रायंगल फॉर्म करणार आहे. असल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती आहे हे जे तिन्ही ट्रायंगल्स आहेत त्यांचं जे हाईट असतं, त्यांचं जे उंची असते ते सेम असतं, ते इक्वल असतं. आणि हे जे सिच्युएशन आहे हे मी ऑलरेडी डिस्कस केलंय एका कॉन्सेप्ट व्हिडिओमध्ये, आठवतंय का, ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स हे कॉन्सेप्ट केलंय ते बघा, तिकडे मी 3 सिच्युएशन एक्सप्लेन केले. तिसरं जे सिच्युएशन आहे ते हेच आहे, ते कारण काय ते पण आपण डिस्कस केलेलं. काय ते एकदम सोपं आहे. त्यांचं जे कॉमन वर्टेक्स आहे, कॉमन वर्टेक्स कसं शोधायचं, हे 3 पॉइंट कोलिनियर आहे, जे चौथं राहिले तेच कॉमन वर्टेक्स आहे. कॉमन वर्टेक्स आहे, इकडून जेव्हा आपण हे उंची ड्रॉप करतो, परपेंडिक्युलर ड्रॉप करतो, तर हे तिघांचं बेस एकाच लाईनवर आहे, त्यामुळे हाईट इक्वल, म्हणजे कॉमन वर्टेक्स आहे. आणि दुसरं रिझन आहे कारण बेसेस जे आहे तिघांचं ते एकाच लाईनीवर आहे, ते लिहायचं, त्यामुळे या तिघांचं उंची जे आहे ते सेम आहे, म्हणजे ते स्टार्टिंगला लिहूया. काय लिहूया, ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी अँड ट्रायंगल एबीसी हॅव अ कॉमन वर्टेक्स ए अँड देयर बेसेस बीडी, डीसी अँड बीसी लाय ऑन द सेम लाईन, देयरफॉर देयर हाईट्स आर इक्वल. हे लिहायचं, म्हणजे याच्याने काय झालं, आपण हे दाखवलंय की तिन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचे हाईट सेम आहे, उंची सेम आहे. ओके, आता उंची सेम आहे म्हणजे आपल्याला तर माहित आहे प्रॉपर्टी कोणतं यूज करायचं, उंची सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस, झालं. ओके, आता फर्स्ट बघा काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, हे विचारलंय. म्हणजे दोन्ही ट्रायंगल बघा अगोदर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. ओके, यांचं उंची जी आहे सेम आहे, हाईट सेम आहे, म्हणजे एरिया अपॉन एरिया इक्वल टू काय लिहिणार आहोत, बेस अपॉन बेस. ट्रायंगल एबीडी साठी बेस बीडी, ट्रायंगल एडीसी साठी बेस डीसी, म्हणजे उत्तर काय येणार आहे, बीडी अपॉन डीसी. आणि रिझन काय याचं, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ओके, अजून एक, हे जे रेशो आपल्याला लिहायचंय हे तुम्ही फिगर न बघता पण लिहू शकता. न बघता कसं लिहिणार, तुम्ही बोलणार हो बेस बघावं लागेल ना, मी सांगतोय लिहू शकता, ते पण मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, बघा ते व्हिडिओ. नाही बघितलं मी सांगितलंय, लिंक दिलाय डिस्क्रिप्शन मध्ये. तर कसं लिहायचं, सोपं एकदम. म्हणजे या सिच्युएशन मध्ये जिकडे 4 पॉइंट असतात, 3 कोलिनियर असतात, अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा 3 ट्रायंगल्स असतात तिकडे नेहमी लक्षात ठेवा, रेशो जेव्हा देतंय जे कॉमन वर्टेक्स आहे ते उचलून घ्या आणि ते कॉमन वर्टेक्सला हाईड करा, म्हणजे ए ला हाईड करा, म्हणजे काय आलं, बीडी अपॉन डीसी. सेम ना, तेच आहे. म्हणजे तुम्ही फिगर न बघताही ते रेशो लिहू शकता. ओके, इझी आहे, सोपं आहे. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, बीडीचं व्हॅल्यू किती आहे 7 आणि डीसीचं व्हॅल्यू किती आहे 13, म्हणजे आपल्याला पहिल्या क्वेश्चनचं उत्तर आहे. आता तुम्ही सांगणार एक्साइटेड आहात ना, सेकंड वन, चला सेकंड वन लिहूया.
एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी इकडे आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे मोठं आहे. ओके, डायरेक्टली लिहू शकतो. हो, एला हेड केलं म्हणजे काय येणार आहे, बीडी अपॉन बीसी. बीडी अपॉन बीसी लिहा. रिझन काय, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीडीचं व्हॅल्यू किती, बीडीचं व्हॅल्यू आहे 7 आणि बीसीचं व्हॅल्यू आहे 20 म्हणजे रेशो आले 7:20. सेकंड पण झालं, एकदम सोपं. थर्ड तुम्ही सांगणार एकदम सोपं. चला लिहूया. काय ते, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. व्हेरी गुड. एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे. एडीसीचा बेस आहे डीसी आणि एबीसीचा बेस आहे बीसी, म्हणजे आपण लिहिणार आहोत डीसी अपॉन बीसी. पण न बघताही आपण लिहू शकतो एला अपॉन डीसी अपॉन बीसी आणि रिझन आहे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डीसीचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, डीसीचं व्हॅल्यू आहे 13 आणि बीसीचं व्हॅल्यू आहे 20, म्हणजे आपल्याला रेशो मिळाला आहे 13:20. आता मला सांगा, सोपं होतं की नाही. दिलं इकडे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. म्हणजे पहिला स्टेटमेंट वाचलं आणि काय दिलंय, 2 ट्रायंगलचे जे एरिया आहे, क्षेत्रफल आहे, त्यांचं रेशो दिलंय. ओके, ट्रायंगलच्या एरियाचं रेशो म्हणजे तुम्ही सांगणार हो ते प्रॉपर्टीज ना, 4 प्रॉपर्टीज आपण शिकलेत ना. ते व्हिडिओ बघितले ना 4 प्रॉपर्टीज, जिकडे आपण डिस्कस केले. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके, म्हणजे आपल्याला ते प्रॉपर्टी यूज करायचंय. ओके, आणि इकडे सांगितलं काय, हाईट्स इक्वल आहेत. हाईट्स इक्वल आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. म्हणजे हे पण आपल्याला समजलं की त्या 4 पैकी कोणतं प्रॉपर्टी यूज करायचं आहे, आणि हे महत्वाचं आहे. मग तुम्ही व्हिडिओ बघताय तर सोल्युशन साठी नका बघू. आता आपण जे डिस्कस केलं, कोणतं प्रॉपर्टी का यूज करतोय ते समजून घ्या, आणि ते महत्वाचं आहे. ते समजलं म्हणजे स्वतःहून सम करू शकतात, आणि कोणतंही सम दिलं आणि काही व्हेरिएशन आलं तरीही तुम्ही स्वतःहून करू शकता. चला पुढे बघा काय दिलंय. इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. आता हे सम मात्र आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी यूज करायचं, आणि हे पण माहिती आहे की एरिया अपॉन एरिया इक्वल टू बेस अपॉन बेस, हे प्रॉपर्टी यूज करायचं. पण दुसरं म्हणजे सम आता सॉल्व्ह करायचंय, लिहायचंय, स्टेप्स लिहायचंय. पण इकडे ट्रायंगलचं नाव आहे का, नाहीये. पाहिजे का, नको. ट्रायंगलचं नाव नसलं तरी आपण लिहू शकतो. कसं, आपण एरिया पण एरिया इक्वल टू बेस आपण बेस लिहिणार. म्हणजे एका ट्रायंगलचं आपल्याला एरिया आणि बेस हे पाहिजे ना सम मध्ये, नाही ना ते, म्हणजे ते कन्सिडर करूया. आणि इकडे सम मध्ये तुम्ही चांगल्या रीतीने वाचलंय म्हणजे समजलं असेल, इकडे स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल आहे. म्हणजे स्मॉलर ट्रायंगल साठी त्याचं एरिया आणि त्याचं बेस घेऊया. म्हणजे स्टार्टिंगला काय येणार आहे, लेट द बेस अँड एरिया ऑफ द स्मॉलर ट्रायंगल बी B1 अँड A1 रेस्पेक्टिव्हली. तसंच आता मोठं ट्रायंगल जे आहे बिगर ट्रायंगल, त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहिणार, लेट द बेस अँड एरिया ऑफ द बिगर ट्रायंगल बी B2 अँड A2 रेस्पेक्टिव्हली. म्हणजे हे लिहून घेतलं, तुम्ही सांगितलं. आता समजलं कसं स्टार्ट करायचं, का स्टार्ट केलं, का लिहिलं ते समजा. मी लिहिलंय म्हणून लिहायचं नाही. चला आता इन्फॉर्मेशन बघूया. तर फर्स्ट स्टेटमेंट मध्ये तुम्ही बघितलं की एरियाचे जे रेशो आहे ते दिलंय 2:3. आता 2:3 दिलंय एरियाचं रेशो, म्हणजे न्यूमरेटरला स्मॉल आहे, डिनॉमिनेटरला मोठं आहे. म्हणजे न्यूमरेटरला जे आहे ते एरिया छोटं आहे आणि डिनॉमिनेटरला मोठं आहे. म्हणजे A1 अपॉन A2 आहे ना, छोट्या ट्रायंगलचं एरिया आपण मोठ्या ट्रायंगलचं एरिया, आणि आपण ते घेतलं A1 आणि A2. म्हणजे A1 अपॉन A2चं व्हॅल्यू दिलंय आपल्याला 2:3, लिहून घ्या. ओके, नंतर बघा, इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, म्हणजे छोट्या ट्रायंगलचं बेस आपल्याला दिलं आहे 6 सेंटीमीटर, आणि त्या बेसला आपण काय घेतलंय B1. म्हणजे आपण काय लिहिणार आहोत, B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि त्यांनी सांगितलंय फाइंड द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे बिगर ट्रायंगल जे आहे, जे मोठे ट्रायंगल आहे त्याचं बेस किती असेल, आणि त्याचं बेस आपण कन्सिडर केलंय B2. म्हणजे आपण तिकडे लिहिणार आहोत B2चं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं. आता आपल्याला माहित आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलंय कोणतं प्रॉपर्टी यूज करणार. इकडे हाईट्स इक्वल आहेत, म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. म्हणजे आपण लिहिणार A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. हे लिहिलं, पण का लिहिलं,
कारण या दोन्ही ट्रायंगल जे आहे त्यांचं हाईट सेम आहे, म्हणजे ते ब्रॅकेटमध्ये रिझन मध्ये लिहायचं. तर या तिकडे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, विसरू नका, इम्पॉर्टंट आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुम्ही सांगणार A1/A2चं व्हॅल्यू आपल्याला दिलंय, किती दिलंय ते 2/3. या तिकडे 2/3 इक्वल टू B1चं व्हॅल्यू किती आहे 6 आणि B2चं व्हॅल्यू नाही दिलंय. आता B2चं व्हॅल्यू फाइंड करायचं, म्हणजे आपण इकडे क्रॉस मल्टिप्लाय करणार. तर B2 इकडे गेलं, B2 इंटू 2 म्हणजे B2 ला आपण तिकडे ठेवणार, इक्वल टू लिहिलं. ओके, आता राईट हँड साइडला काय 6 आहे आणि हे 3 इकडे गेलं, म्हणजे न्यूमरेटरला काय आलं 6 इंटू 3 आणि हे जे 2 आहे ते डिनॉमिनेटरला आलं, म्हणजे B2 इक्वल टू 6 इंटू 3/2 आलं. आता कॅन्सलेशन करू शकता का? जाणार हो, 2 आणि 6 ना, 2 1 जा 2 3 जा, व्हेरी गुड. आता 3 इंटू 3 काय येणार आहे 9, म्हणजे B2चं व्हॅल्यू किती आहे 9, म्हणजे B2चं व्हॅल्यू आपल्याला आलं आहे आणि B2चं व्हॅल्यू आहे 9. झालं का? नाही. फायनल स्टेटमेंट जसं विचारलंय ना ते बघायचं आणि ते लिहायचं. काय दिलंय त्यांनी सांगितलं, व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल, म्हणजे आपल्याला बिगर ट्रायंगलचं बेस मिळालं ते आहे 9. तर लिहा तिकडे, आणि त्याचं युनिट काय सेंटीमीटर ते पण लिहा, म्हणजे आपण तिकडे फायनल स्टेटमेंट लिहिणार आहोत. बेस ऑफ द बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. आणि ते फिगर दिलं आहे आणि त्याच्याबरोबर काय इन्फॉर्मेशन पण दिलंय, आणि हे इन्फॉर्मेशन बघून चला आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा बघूया काय दिलंय आपल्याला. इकडे दिलंय की BC इज परपेंडिक्युलर टू AB. बघा, BC जे आहे ते AB ला परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे जर आपण BC ला हाईट कन्सिडर केलं म्हणजे AB काय झालं बेस या ट्रायंगल ABC मध्ये, बरोबर. ओके, पुढे बघा काय दिलंय, AD परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे AD जे आहे ते AB साठी परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर याला आपण उंची कन्सिडर केलं, हाईट कन्सिडर केलं, म्हणजे हे AB जे आहे बेस आहे या ट्रायंगल ADB साठी. ओके, आणि इकडे इन्फॉर्मेशन दिलं आहे की BCचं व्हॅल्यू दिलं आहे 4 आणि ADचं लेंथ आपल्याला दिलं आहे 8, राईट. आणि सांगितलंय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता आपल्याला माहित आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल सांगितलंय, आणि आपल्याला माहिती आहे जर आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स फाइंड करायचं आहे, शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला चारही प्रॉपर्टी जे आहे त्याच्यातून आपल्याला एक प्रॉपर्टी इकडे युज करावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला बघावं लागेल या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट्स इक्वल आहेत का, बेस इक्वल आहेत का, की दोन्ही इक्वल आहे, नाहीतर काहीच इक्वल नाही. त्याप्रमाणे आपण ते प्रॉपर्टी युज करणार आहोत. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स बघावं लागेल. बघा, ट्रायंगल ABC आहे आणि दुसरा आहे ट्रायंगल ADB. दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्ही बोलतात ओके, ट्रायंगल ABC साठी आपण कन्सिडर केलं ना, तुम्ही सांगणार त्याच्यामध्ये BC हाईट झालं म्हणजे AB बेस आहे, आणि ट्रायंगल ADB मध्ये AD हाईट आहे म्हणजे AB बेस आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल साठी AB जे आहे ते कॉमन बेस आहे. कॉमन बेस आहे म्हणजे दोघांचं बेस सेम आहे. जर बेस सेम आहे म्हणजे बेस सेम म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. व्हेरी गुड. करस्पॉन्डिंग हाईटचा म्हणजे ट्रायंगल ABC जे आहे त्याच्यासाठी हाईट काय BC, म्हणजे आपण न्यूमरेटरला काय लिहिणार BC. इकडे लक्ष ठेवायचं नाही, तिकडेच आपलं गोंधळ होतं. ओके, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ट्रायंगल ADB त्याच्यासाठी हाईट आहे AD. हे सबस्टिट्यूट केलं, पण इकडे आपल्याला रिझन लिहावं लागेल. का रिझन काय, आपण हाईट अपॉन हाईट का लिहिलं, कारण हे जे ट्रायंगल्स आहे त्यांचं बेस सेम आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस नाही तर ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस लिहा. लिहिलं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर BCचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 4 आहे आणि ADचं व्हॅल्यू आहे 8. हे रिड्यूस होतंय का, तुम्ही सांगणार हो, दोन्ही 4 आणि 8 जे आहे ते 4च्या टेबलमध्ये जातं, म्हणजे 4 1 जा 4 2 जा, म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं, रेशो आला आहे 1/2, म्हणजे तिकडे लिहायचं 1/2. म्हणजे झालं सम सोपं होतं. तुम्ही हे व्हिडिओ फक्त सोल्युशन साठी बघतायत का, नाही. मी नेहमी सांगितलंय व्हिडिओ बघताना हे समजून घ्या की आपण हे इकडे प्रॉपर्टी का अप्लाय करतो, आणि प्रॉपर्टी अप्लाय केलं तर इकडे हेच प्रॉपर्टी काय अप्लाय केलं ते समजून घ्या. कारण ते समजलं तर स्वतःहून तुम्ही कोणतंही सम आलं, कोणतंही व्हेरिएशन दिलं तर तुम्ही स्वतःहून करू शकता. आता कॉन्फिडन्स आहे ना, स्वतःहून करू शकतात ना. व्हेरी 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 गुड. चला आता हे सम बघूया. या सम मध्ये पण आपल्याला फिगर दिलाय आणि इन्फॉर्मेशन दिलाय. चला इन्फॉर्मेशन बघून घ्या. पहिलं काय सांगितलंय, अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे दोन अँगल्स आहे त्यांचं मेजर आपल्याला 90 डिग्री. अँगल ABC 90 डिग्री आहे, म्हणजे आपण AB ला हाईट कन्सिडर केलं तर BC काय बेस त्या ट्रायंगल साठी ABC साठी. व्हेरी गुड. दुसरं बघा,
अँगल DCB 90 डिग्री आहे, म्हणजे DC हाईट आहे, तर आपल्याला BC जे आहे ते बेस पडणार आहे फॉर ट्रायंगल DCB. ओके, म्हणजे हे वाचलं आणि इन्फॉर्मेशन. आणि काय दिलंय आपल्याला, एबीचं लेंथ दिलंय 6 आणि डीसीचं लेंथ दिलंय 8. फाइंड काय करायचंय आपल्याला, सांगितलंय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स बघणार ना, आता बघितलं आणि आपण इन्फॉर्मेशन बघितलं तेव्हा समजलं ना, दोन्हीसाठी बेस सेम आहे. दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचं बेस कॉमन आहे, म्हणजे त्यांच्यासाठी कॉमन बेस बीसी आहे. दॅट मीन्स काय, तुम्ही सांगताय की त्यांचं बेस सेम आहे. बेस सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. व्हेरी गुड. म्हणजे ट्रायंगल एबीसी जे न्यूमरेटर आहे त्याचं हाईट काय ते लिहा, काय ते AB. ओके, आणि ट्रायंगल डीसीबी जे आहे त्याचं हाईट काय DC ते लिहा. आणि रिझन काय लिहिणार आपण, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस और ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल कॉमन बेस. बरोबर लिहिलं, सोपं आहे. आता काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एबीचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एबीचं व्हॅल्यू किती 6, डीसीचं व्हॅल्यू किती 8. हे दोन्ही जे आहेत 6 आणि 8 हे दोन्ही 2 च्या टेबल मध्ये जातात ना, 2 3 जा आणि 2 4 जा. म्हणजे रेशो काय आला आपल्याला, रेशो आला आहे 3/4. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला रेशो इकडे आले 3/4. ओके, चला बघून घेऊया या इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलं. इकडे सांगितलंय PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, पीएम म्हणजे हे हाईट आहे ना या ट्रायंगल साठी, या ट्रायंगल PQS उंची आपल्याला दिलंय, किती आहे ते 10 सेंटीमीटर. आणि सांगितले एरिया ऑफ ट्रायंगल PQS म्हणजे ट्रायंगल PQS क्षेत्रफळ आपल्याला दिलंय आणि ते आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ट्रायंगल PQS आपल्याला एरिया माहित आहे आणि ते हाईट माहित आहे. ओके, नेक्स्ट बघा पुढे काय दिलंय, सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल QRS म्हणजे दुसरं ट्रायंगल आहे त्याचं क्षेत्रफळ दिलंय. व्हेरी गुड. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचं क्षेत्रफळ दिलं आहे, एका ट्रायंगलचं हाईट दिलंय आणि पुढे काय सांगितलंय, फाइंड NR. NR म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं जे हाईट आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता हे सोडू कशाचं आपण, बघा 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 तुम्ही सांगा. आता इकडे यामध्ये दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचं क्षेत्रफळ दिलंय, एका ट्रायंगलचा हाईट दिलाय आणि दुसऱ्या ट्रायंगलचं हाईट फाइंड करायला सांगितलंय. बरोबर ना, असं सांगितलंय. म्हणजे ट्रायंगलचं एरिया, हाईट. ओके, म्हणजे तुम्ही सांगणार असं तर आपल्याला ते प्रॉपर्टीज मध्ये पण येतं ना, 4 प्रॉपर्टीज आहेत. ओके, पण तिकडे तर बघावं लागेल ना, बेस बद्दल काय दिलंय का, नाही ना. तुम्ही बघा या दोन्ही ट्रायंगल मध्ये जर बेस बघितलं, ट्रायंगल PQS साठी हाईट PM आहे म्हणजे बेस काय QS. इकडे दुसऱ्या ट्रायंगल साठी NR हाईट आहे म्हणजे बेस काय QS. म्हणजे काय सापडलं आपल्याला, काय समजलं आपल्याला, हे समजलं की दोन्ही ट्रायंगल साठी बेस कॉमन आहे म्हणजे बेस सेम आहे. आता सांगा जर बेस सेम असेल म्हणजे आपण एरिया अपॉन एरिया इक्वल टू हाईट अपॉन हाईट असं लिहू शकतो का, लिहू शकतो. कारण आपण ते प्रॉपर्टीज मध्ये विचारलंय, माहित आहे ना, ते शिकलो ना आपण. ओके, म्हणजे आपण इकडे लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS, एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणजे PM अपॉन NR असं लिहू शकतो ना. म्हणजे आपण हे लिहिलं, का लिहिलं असं, एरिया अपॉन एरिया इक्वल टू हाईट अपॉन हाईट का लिहिलं, कारण या ट्रायंगलचं बेस सेम आहे, ते रिझन मध्ये लिहून घ्या. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल एक गोष्ट की आपण इकडे सम मध्ये त्यांनी कधीच नाही सांगितलं रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल फाइंड करा, विचारलं का, नाही ना. आतापर्यंत जे सम होतं तसं होतं, दिलं होतं, नाहीतर विचारलं होतं, पण इकडे काहीच नाही. तरी पण आपण प्रॉपर्टी मध्ये गेलो. तेच तर स्मार्ट आहे, तेच तर स्मार्टनेस आहे, ते आपण आता युज केलंय. बघा समजून घ्या, एरिया आहे 2 ट्रायंगलचं, एकाचं हाईट आहे दुसऱ्याचं हाईट फाइंड करायचंय आणि आपल्याला माहित समजलं इकडे की दोघांचं जे बेस आहे ते सेम आहे. म्हणजे हे सॉल्विंग आपण करू शकतो प्रॉपर्टी यूज करून, समजलं का. म्हणजे आता एकदम सोप्या रीतीने हे सम सोडवू शकतो आपण. कसं, आता बघा एरिया आपण एरिया, दोघांचं एरिया दिलंय ते सबस्टिट्यूट करा. एरिया ऑफ ट्रायंगल PQS किती आहे ते दिलंय 100, लिहा तिकडे 100. आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS दिलंय 110, ते लिहा तिकडे. PMचं व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे ते किती दिलंय 10, लिहा तिकडे. आणि NRचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचंय. आता कसं सोडवायचं तुम्ही सांगा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे NR तिकडे गेलं ना,
NR इंटू 100 म्हणजे NR आपण तिकडे ठेवणार, NR इक्वल टू तिकडे NR ठेवलं म्हणजे इकडे काय येणार आहे 110 इकडे येणार आहे म्हणजे 10 इंटू 110 आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे 100. व्हेरी गुड, सुपर. आता कॅन्सलेशन करू शकतो, तुम्ही सांगणार हो 0 आणि 0 कॅन्सल, अजून एक 0 आणि 0 कॅन्सल, म्हणजे उरलं काय न्यूमरेटरला राहिलंय 1 इंटू 11 म्हणजे 11 लेनारचं व्हॅल्यू मिळालं आहे आणि ते आहे 11 सेंटीमीटर. आणि झालं, तेच आपल्याला विचारलं होतं, म्हणजे झालं की नाही. आता बघा एकदम सोपं होतं की नाही. आता हे सम जे आहे जर तुम्ही प्रॉपर्टी नाही युज केलं तरी पण सोडवू शकता. फक्त एरिया ऑफ अ ट्रायंगलचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आपण युज करू शकतो. कसं, ट्रायंगल आहे PQS आहे, त्याचं आपल्याला क्षेत्रफळ दिलंय, आपल्याला उंची दिलंय, म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगलचं फॉर्म्युला युज करू हाफ इंटू बेस इंटू हाईट, हे युज करून आपल्याला बेस म्हणजे QS चं व्हॅल्यू मिळणार. ओके, ते युज करून आपण या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये जाणार, कारण त्याचं क्षेत्रफळ दिलंय आपल्याला QRS आणि त्याचं आपल्याला एरिया दिला आहे, बेस माहित आहे, म्हणजे आपण हाईट फाइंड करू शकतो. असं पण करू शकतो. आता इकडे ऑलरेडी आपल्याला दिलंय की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे, म्हणजे इकडे आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे युज करावं लागेल का त्याला, आणि जर युज केलं तर त्याच्याने आपल्याला हे सम फक्त हे युज करून सोडवू शकतो का आपण. काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला बघावं लागेल, डिस्कस करावं लागेल, तेच आपण इकडे डिस्कस करणार आहोत. चला बघूया. आता काय दिलंय, ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS सिमिलर आहेत, दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. ओके, सांगितलं लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5. ओके, T म्हटलं तर या ट्रायंगल मध्ये, पण हे ट्रायंगल इकडे नाही ना, फिगर तर सम मध्ये नाही दिली. चला आपण ड्रॉ करूया, म्हणजे एक ट्रायंगल बनवलं इकडे, आणि दुसरं ट्रायंगल कोणतं सांगितलं QRS. हे ट्रायंगल आणि QRS सिमिलर आहे, म्हणजे एकासारखंच असणार ना, सेम शेप डिफरंट साईज. ओके ओके, म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. करस्पॉन्डन्स शोधावं लागेल, नाही दिलंय ना, सिमिलर दिलंय म्हटले तर तिकडे नाव दिलंय आणि त्याच्यामध्ये सिमिलरिटीचं सिम्बल आहे, म्हणजे करस्पॉन्डन्स आपल्याला समजलंय. ओके, लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट टी पासून आपल्याला एक अल्टिट्यूड ड्रॉ करायचं. आता अल्टिट्यूड म्हटलं तर आपल्याला माहित आहे अल्टिट्यूड म्हणजे काय. वर्टेक्स पासून जेव्हा आपण ऑपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉप करतो त्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो, म्हणजे T पासून आपण MN वर असं परपेंडिक्युलर ड्रॉप करूया, आणि या परपेंडिक्युलरचं नाव आपण घेतलंय TL, म्हणजे TL MN ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे TL आहे अल्टिट्यूड, आणि याचं लेंथ आपल्याला दिलंय 5, ते लिहा तिकडे. ओके, पुढे बघा, अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगल मध्ये S पासून आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचं. चला ड्रॉ करूया, आणि त्याचं नाव काय दिलं आपण SP QRला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे अल्टिट्यूड आहे, आणि याचं लेंथ आपल्याला दिलंय 9, दिलं तिकडे, हे इन्फॉर्मेशन दिलंय, आणि हे इन्फॉर्मेशन युज करून आपल्याला दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत, मोठे ट्रायंगल्स, ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS, यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो शोधायचा. ओके, तर आपल्याला माहिती आहे ट्रायंगल्स जे एरियाचा ज्यांचा रेशो शोधायचा आहे, हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे ना. ओके, ट्रायंगल्स सिमिलर आहे म्हटलं तर, आणि त्यांचं एरियाचा रेशो पाहिजे, म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याला एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम युज करावं लागेल. ओके, आणि हे युज केल्याने काय येणार आहे, आपल्याला एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर, म्हणजे आपण TM स्क्वेअर अपॉन SQ स्क्वेअर असं लिहू शकतो का. आता मी हिंट देतोय, म्हणजे हे आणण्यासाठी आपल्याला हे पाहिजे. तुम्ही सांगलं पण आपल्याला TMचं व्हॅल्यू दिलंय का, नाही. आपल्याला SQचं व्हॅल्यू दिलंय का, नाही. ओके, आपल्याला TL आणि SP दिलंय, म्हणजे कुठे ना कुठेतरी हे जे साईड्स आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स, यांचं रेशो या करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड बरोबर व्हायलाच पाहिजे, नाहीतर उत्तर नाही येणार ना. कारण करस्पॉन्डिंग अल्टिट्यूडचं लेंथ दिलंय आणि आपल्याला पाहिजे करस्पॉन्डिंग साईडचं रेशो. यासाठी कसंही त्या करस्पॉन्डिंग जे साईड्स आहेत त्यांचं रेशो आणि हे करस्पॉन्डिंग अल्टिट्यूडचं रेशो याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असायला पाहिजे, आणि ते रिलेशन येणार कसं. चला डेव्हलप करूया. आता आपल्याला रिलेशन पाहिजे कशामध्ये, TM अपॉन SQ आणि TL अपॉन SP मध्ये. म्हणजे आपल्याला समजलं की रेशो बघून कोणतं दोन ट्रायंगल्स, ट्रायंगल TML आणि ट्रायंगल SQP, जर आपण हे दोन्ही ट्रायंगल्स यांना सिमिलर दाखवलं तर आपल्याला ते रेशो
जे आहेत एकमेकांना इक्वल मिळतात. पण हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते छोटे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होऊ शकतं का? तुम्ही सांगणार हो, दोघांमध्ये एक एक अँगल तरी इक्वल आहे ना, एल आणि पी 90-90. अजून एक पेअर ऑफ अँगल आहे का जे इक्वल असू शकतं? आहे का? बघा बघा बघा. तुम्ही सांगणार हो, आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलंय की हे दोन्ही मोठे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे का? आपल्याला दिलंय. आता जर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत त्याच्यातून काय इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल का? बघा बघा बघा. हो, मिळेल ना. का आपण हे अँगल एम आणि अँगल क्यू यांना इक्वल लिहू शकतो का? बघा, लिहू शकतो. हे सांगतो लिहू शकतो का? माहित आहे ना, CAST करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ट्रायंगल सिमिलर आहे म्हटलं तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत. आणि याच्याने बघा या दोन्ही छोटे ट्रायंगल जे आहेत त्यांना आपण सिमिलर दाखवू शकतो का? तुम्ही सांगणार हो हो हो. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये दोन पेअर ऑफ अँगल्स इक्वल आहेत म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. चला ते स्टेप्स लिहूया. म्हणजे इन ट्रायंगल MLT अँड ट्रायंगल QPS दोघांमध्ये अँगल M इक्वल टू अँगल Q आहे का बरं? फ्रॉम वन. दुसरं अँगल MLT इक्वल टू अँगल QPS का बरं? इच इज 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर झाले आहेत आणि त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सुपर, एकदम बरोबर आहे. आता हे आपण का केलं? कारण आपल्याला या रेशोज मध्ये एक रिलेशन पाहिजे होतं आणि ते आलं ना. कारण आपल्याला जे पाहिजे ते येणार का? TM आणि SQ बघा आहे ना. TM म्हटलं तर त्याचं करस्पॉन्डिंग साईड इकडे SQ आहे का? TM अपॉन SQ इक्वल टू अल्टिट्यूडचा रेशो आहे ना. ओके, LT अपॉन PS आहे, ते घेतलं आपण आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. रिझन काय याचं? CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपल्याला TM अपॉन SQचं लेंथ पाहिजे, त्याला तसंच ठेवा. TLचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? आहे. किती आहे? 5. SPचं लेंथ किती आहे? 9. म्हणजे आपल्याला जे रेशो पाहिजे होतं जे तुम्हाला इकडे मी हिंट मध्ये सांगितले ते मिळालं ना. याला माफ करूया टू आणि हे यूज करूया म्हणजे आता आपण थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करूया. म्हणजे आता पुढे आपण लिहूया हे दोन्ही मोठे ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांना सिमिलर आहे का बरं? गिव्हन. म्हणजे आपण सिमिलॅरिटी जे आहे दोघांमध्ये आहे म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम यूज करूया. म्हणजे आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल MLT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू काय ते EM स्क्वेअर अपॉन SQ स्क्वेअर आणि रिझन आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता लेफ्ट हँड साइड तर तसंच राहणार आहे. ओके, आता मला सांगा TMचं व्हॅल्यू आपल्याला 5 आहे का? नाही ना. SQचं लेंथ 9 आहे का? नाही. TM अपॉन SQ या रेशोचं व्हॅल्यू 5 अपॉन 9 म्हणजे डायरेक्टली इकडे सबस्टिट्यूट नाही करू शकत. याला आपण रेशोचं स्क्वेअर लिहू शकतो. हो, TM अपॉन SQ द होल स्क्वेअर हे लिहिलं. ओके, आता आपण TM अपॉन SQच्या जागी 5 अपॉन 9 लिहू शकतो. ते लिहा तिकडे 5 upon 9 the whole square. हे कुठून आलं? फ्रॉम 2. हे रिझन लिहा तिकडे. आता एकदम सोपं आहे. 5चं स्क्वेअर किती आहे? 25 आणि 9चं स्क्वेअर किती आहे? ते आहे 81. म्हणजे आलं ना आपलं उत्तर आणि हे सोडवलं. सांगा सोपं होतं की नाही? एकदम 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 सोपं होतं. एकदम इंटरेस्टिंग होतं, एकदम सोपं होतं. समजणे गरजेचं होतं का आपण इकडे ते या दोन्ही छोट्या ट्रायंगलला सिमिलर दाखवलं. ते जे आहे ना ते इम्पॉर्टंट होतं. आता या सम मध्ये आपल्याला ऑलरेडी फिगर दिलंय आणि इन्फॉर्मेशन पण दिलंय. पहिल्यांदा बघून घेऊया काय दिलंय. या फिगर मध्ये आपल्याला दिलंय की A'(D'(C) म्हणजे D जे आहे A आणि C च्या मधोमध आहे. ओके, E इज बिटवीन B अँड C. B'(E'(C). ओके, ते पण दिलंय. आणि काय सांगितलंय? सेगमेंट DE इज पॅरलल टू AB. एका ट्रायंगल मध्ये एका त्रिकोणामध्ये आपल्याला एक लाईन एका साईडला पॅरलल दिलाय का? आठवतंय का? व्हेरी गुड, आठवतंय ना? व्हेरी गुड व्हेरी गुड, लक्षात ठेवा. पुढे काय दिलंय? पुढे सांगितलंय ADचं व्हॅल्यू दिलाय 5, DCचं व्हॅल्यू दिलाय 3, BCचं व्हॅल्यू दिलाय 6.4 आणि आपल्याला सांगितलंय BEचं लेंथ फाइंड करायचं आहे. ओके, तर हे सम तर बघितलं आपण, आपल्याला BE फाइंड करायचं. पहिल्यांदा जेव्हा आपण सम बघत होतो, गिव्हन इन्फॉर्मेशन बघत होतो तेव्हा आपण बघितलं ना, आपल्याला दिलंय की DE जे आहे ते AB ला पॅरलल आहे. आता मला सांगा DE AB ला पॅरलल आहे म्हणजे काय? म्हणजे आपल्याला माहित आहे आपण इकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो आणि ते प्रमेय जे आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे यूज केल्याने आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला रेशोज इक्वल मिळणार. कोणत्या रेशोज? CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB आहे ना. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार बी फाईन करू शकतो, पण सी पण नाही माहित आहे ना आपल्याला. सी पण नाही माहित आणि बी पण नाही माहित, मग कसं सॉल्व्ह करायचं? ओके, आपल्याला बी नाही माहित आहे,
चला एज्युम करूया त्याला एक व्हेरिएबल, म्हणजे आपण घेऊया लेट बी इक्वल टू एक्स युनिट्स, म्हणजे हे एक्स आहे. आता सांगा, आता आपल्याला सी मिळू शकतं का? हो, कारण आपल्याला ऑलरेडी बीसीचं लेंथ दिलंय, बीसीचं लेंथ माहित आहे, आपण बी ला एक्स घेतलंय, म्हणजे आता आपण ईसीचं लेंथ फाइंड करू शकतो. कसं काय? बीसीचं लेंथ लिहायचं, बीसी इज इक्वल टू बी प्लस सी, आणि याचं रिझन काय? बी डॅश ई डॅश सी. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीसीचं लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे ते 6.4, तिकडे लिहा 6.4. बीचं लेंथ किती आहे? एक्स, आणि सी आपल्याला माहित नाही ते तसंच लिहा. आता सीचं लेंथ पाहिजे, म्हणजे आपण जे प्लस एक्स आहे, पॉझिटिव्ह एक्स आहे, तिकडे ट्रान्सपोज करूया, म्हणजे काय येणार आहे? 6.4 मायनस एक्स, ते आहे सीचं लेंथ, म्हणजे आपल्याला सीचं लेंथ मिळालं आहे, ते आहे 6.4 मायनस एक्स. तुम्ही सांगणार हो आत्ता सोपं आहे, आता आपण ते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हे प्रमेय यूज करूया. चला लिहा, कसं यूज करायचं माहिती आहे. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं, इन ट्रायंगल एबीसी. नंतर डीई इज पॅरलल टू साइड ए बी, व्हेरी गुड, ते लिहा. त्याच्याने आपल्याला ते रेशोज इक्वल मिळणार. आता रेशो जर आपण इकडून सुरुवात केली सी पासून, म्हणजे काय येणार आहे? सी डी अपॉन डी ए, ओके, इक्वल टू, म्हणजे दुसऱ्या साईडला कसं लिहिणार आहे? सी पासून काय येणार आहे? सीई अपॉन ईबी असं लिहूया, आणि याचं आपण रिझन लिहितो तिकडे बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. व्हेरी गुड. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सीडीचं लेंथ किती आहे? 3. एडीचं लेंथ किती आहे? 5. सीचं लेंथ किती आहे? 6.4 मायनस एक्स, आणि ईबीचं लेंथ आहे एक्स. व्हेरी गुड. म्हणजे आता याला कसं सोडवायचं? तुम्ही सांगा, एकदम सिंपल आहे, आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. 3 इंटू एक्स म्हणजे किती येणार आहे? 3x इक्वल टू, ओके, आता दुसऱ्या साईडला काय येणार आहे? 5 इंटू 6.4 मायनस एक्स, 6.4 मायनस एक्स ब्रॅकेटला लिहायचं. हा, व्हेरी गुड. आता लेफ्ट हँड तेच येणार आहे, 3x आहे, तर लिहा तिकडे 3x. राईट हँड साईडला ब्रॅकेट ओपन करूया, म्हणजे काय येणार आहे? 5 इंटू 6.4 आहे. ओके, व्हेरी गुड. ते डेसिमल मध्ये आहे, त्या डेसिमलला बाजूला ठेवा. पहिल्यांदा 64 घ्या, 64 इंटू 5 करा मल्टिप्लाय, काय येणार आहे? 320. आता डेसिमल टाकलं तर ते शून्य जाणार आहे, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 32, म्हणजे तिकडे आलं आहे 32. ते लिहा मायनस, ओके, 5 इंटू एक्स किती? 5x. व्हेरी गुड, म्हणजे तिकडे आलंय निगेटिव्ह 5x. आता आपल्याला हे इक्वेशन सोडवायचंय. इक्वेशन सोडवणं म्हणजे इकडे काय करणार आहात आपण? जे व्हेरिएबल टर्म्स आहेत त्याला एका साईडला घेऊया, म्हणजे निगेटिव्ह 5x ला तिकडे शिफ्ट केलं, म्हणजे काय येणार आहे? पॉझिटिव्ह 5x, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे? 3x प्लस 5x. 3x प्लस 5x म्हटलं तर काय येणार आहे? 8x. 8x इज इक्वल टू, आणि राईट हँड साईडला काय आहे? 32. आता x चं व्हॅल्यू मिळणार, x इंटू 8 आहे ना, म्हणजे इंटू 8 इकडे आलं तर काय येणार आहे? डिवाइड बाय 8, म्हणजे आपल्याला येणार आहे x इज इक्वल टू 32/8. व्हेरी गुड. आता कॅन्सलेशन करा. 8 1 जा, 8 4 जा, म्हणजे आपल्याला x चं व्हॅल्यू मिळालं आहे. किती आहे x चं व्हॅल्यू? x चं व्हॅल्यू आहे 4. x म्हणजे b, म्हणजे आपल्याला b चं लेंथ मिळालं आहे 4. काय? सेंटीमीटर, मीटर नाही, इकडे काही नाही दिलं, म्हणजे युनिट लिहायचं, म्हणजे उत्तर लिहिणार आहोत b इज इक्वल टू 4 युनिट्स. सोपं होतं की नाही? आता समजलं ना हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, हे जे प्रमेय होतं कसं अप्लाय करायचं, कसं लिहायचं, कसं सोडवायचं, समजलंय ना? व्हेरी गुड. आता पहिल्यांदा आपल्याला फिगर दिलाय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. पहिले इन्फॉर्मेशन बघून घेऊया काय दिलं ते. त्यांनी सांगितलं सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC and सेगमेंट SD are perpendicular to line AD. बघा, सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC आणि सेगमेंट SD हे चारही सेगमेंट जे आहेत ते एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ते लिहून घ्या पहिल्यांदा. PA परपेंडिक्युलर टू लाईन AD, सेगमेंट QB परपेंडिक्युलर टू लाईन AD, सेगमेंट RC परपेंडिक्युलर टू लाईन AD, सेगमेंट SD परपेंडिक्युलर टू लाईन AD. हे चारही सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर. का बरं? दिलंय ना. आणि मला सांगा, चारही सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे काय होणार? ते चारही सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल असणार आहे, म्हणजे ते लिहून घ्या. ते चारही सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल आहे. व्हेरी गुड. पण का? आपल्याला रिझन द्यावं लागेल ना. का बरं? कारण ते चारही सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे ते पॅरलल आहे. म्हणजे काय लिहिणार? परपेंडिक्युलर्स टू द सेम लाईन आर पॅरलल टू इच अदर. आणि ऐका, ते परपेंडिक्युलर आणि ते लाईन एकाच प्लेन मध्ये आहे, एकाच प्लेन मध्ये आहे ना. व्हेरी गुड. तर आपल्याला समज आपल्याकडे काय
4 पॅरलल लाईन्स आहे. बरं का, दिलं नव्हतं आपण, फाईंड केलंय. व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. चाललं पॅरलल लाईन्स आठवणी ठेवा, लक्षात ठेवा. पुढे काय दिलंय? पुढे सांगितलंय एबीचं लेंथ आहे 60, बीसीचं लेंथ आहे 70, सीडीचं लेंथ दिलाय आपल्याला 80. ओके, आणि सांगितलंय अजून एक लेंथ आहे, पीएसचं लेंथ आपल्याला दिलं आहे 280. ओके, हे 4 सेगमेंट आहे ज्यांचं लेंथ आपल्याला दिलं, आणि आपल्याला काय फाईंड करायला सांगितलंय. काय फाईंड करायला सांगितलंय? पीक्यूचं लेंथ, क्यूआरचं लेंथ आणि एसआरचं लेंथ, हे लेंथ आपल्याला फाईंड करायचं. ओके, आता बघून घ्या, हे जे दिलं आहे त्यांना बघून घ्या. हे पीक्यू, क्यूआर आणि एसआर काय आपल्याकडे काय इकडे लाईन्स आहेत, आणि या लाईन्सला इंटरसेक्ट करणारे लाईन्स आहेत, म्हणजे डिस्टिंग पॉइंट, म्हणजे हे काय ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, आणि या ट्रान्सव्हर्सल वर बनलेले हे सेगमेंट्स आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, हे आहे इंटरसेप्ट्स, आणि हे 3 इंटरसेप्ट्स आहेत ज्यांचं व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायचं, शोधायचं. ओके, आणि या ट्रान्सव्हर्सल वर 3 इंटरसेप्ट्स व्हॅल्यू दिलंय. ओके, आणि या ट्रान्सव्हर्सल वर एका इंटरसेप्टचं व्हॅल्यू दिलंय, आणि बाकी 3 आहेत जे आपल्याला फाईंड करायचं. ओके, चला, इंटरेस्टिंग आहे म्हणजे क्वेश्चन, त्यामुळे सांगितलं सुरेख आहे, सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. चला, आता लक्षात ठेवूया कसं करायचंय. तुम्हीच बोलणार आहे, डिस्कशन करायचंय आपल्याला, आणि तुम्हीच करणार, समजून घ्या का करायचंय. ओके, चला, पहिल्यांदा आपल्याला पीक्यूचं लेंथ फाईंड करायचंय. आता पीक्यूचं लेंथ फाईंड करायचं, तुम्ही सांगणार या सममध्ये आपल्याकडे काय आहे? आता या सममध्ये आपल्याकडे आता पॅरलल लाईन्स आहेत, आणि किती आहेत? 4 पॅरलल लाईन्स. तुम्ही सांगणार पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे आणि इंटरसेप्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणत्या प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 पॅरलल लाईन्स पाहिजे. आहे ना, 4 आहे आपल्याकडे. म्हणजे जर आपल्याला पीक्यू फाईंड करायचंय, तुम्ही सांगणार पीक्यू अपॉन क्यूआर घेणार आहोत. ओके, व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. इक्वल टू AB अपॉन BC, म्हणजे कोणते 3 पॅरलल लाईन्स कन्सिडर करणार आहेत? PA, QB आणि RC. व्हेरी गुड, कारण PQ म्हणजे या 2 पॅरलल लाईन साठी, QR म्हणजे CR आणि QB साठी, त्यामुळे आपल्याला हे समजलं हे 3 पॅरलल लाईन घ्यायचे. ओके, तुम्ही घेणार, आणि घेतलं म्हणजे तुम्हाला काय येणार आहे? PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC. व्हेरी गुड, तुम्ही घेतलं तसं. आता पण सांगा, AB माहित आहे, BC माहित आहे. व्हेरी गुड. PQ नाही माहित, C आणि QR नाही माहित, म्हणजे आपण 2 रेशो लिहिले आहेत, त्याच्यामध्ये जे 4 पार्ट्स आहेत, 2 माहित आहेत आणि 2 अननोन आहेत. अरे, एकच अननोन असायला पाहिजे ना, बाकीचे 3 यायला पाहिजे, दिलं असलं पाहिजे, तरच आपण फाईंड करू शकतो. म्हणजे असं घेतलं तर चालणार नाही. व्हेरी गुड, एक्साइटमेंट गेलं ना. व्हेरी गुड. चला, आता समजूया. व्हेरी गुड, पण हे समजणं आणि असं डिस्कशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला समजायला हवं का नाही यूज करायचं, ते इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे आपल्याला हे समजलं की आपण जेव्हा 2 रेशोज घेत आहेत, ओके, तिकडे 3 नोन असायला पाहिजे आणि 1 अननोन असायला. म्हणजे जर PQ अननोन आहे, तर दुसरं जे इंटरसेप्ट या ट्रान्सव्हर्सल येते ते आपल्याला नोन पाहिजे, म्हणजे त्याचं व्हॅल्यू दिलं पाहिजे. ओके, तर या ट्रान्सव्हर्सल वर असं कोणतं इंटरसेप्ट आहे का? बघा, त्याचं व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे. तुम्ही सांगणार आहे ना, कोणतं आहे? PS. हे होतं डिस्कशन. म्हणजे तुम्ही काय करणार? PS घेणे गरजेचं आहे, आणि अननोन काय? PQ. म्हणजे आपण कसं घेऊ शकतो? आपण घेऊ शकतो PQ अपॉन PS, या 2 इंटरसेप्टचं रेशो या ट्रान्सव्हर्सल इक्वल टू कशाला असेल? PQचं करस्पॉन्डिंग काय ते? AB, आणि PHचं करस्पॉन्डिंग काय ते? AD. म्हणजे कोणते 2 रेशोज आपण घेणार आहोत? PQ अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन AD. व्हेरी गुड, हे डिस्कशन महत्वाचं आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे गेलं, पण ते ADच आहे ना, ते आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा AD फाईंड करावं लागेल, कारण आपल्याला माहित आहे आपल्याला PS दिलंय. ओके, AB माहित आहे, आणि आपल्याला PQ फाईंड करायचं आहे, म्हणजे ADचं व्हॅल्यू लागेल ना. AD डायरेक्टली दिलं नाही, पण आपण फाईंड करू शकतो का? तुम्ही सांगणार हो, कारण AD काय? AD इज इक्वल टू AB प्लस BC प्लस CD. व्हेरी गुड, लिहा तिकडे. म्हणजे पहिल्यांदा हे करायचं, नंतर रेशो घ्यायचं. ओके, AB प्लस BC प्लस CD. का बरं? बिटवीननेस कोणतं? A डॅश B डॅश C डॅश D. लिहा. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ABचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. ABचं व्हॅल्यू किती आहे? 60.
या बीसीचं लेंथ किती आहे 70, सीडीचं लेंथ किती आहे 80, सबस्टिट्यूट करा 70 प्लस 80 150, 150 प्लस 60 किती 210, म्हणजे आपल्याला एडीचं व्हॅल्यू दिलं आहे, मिळालंय 210 युनिट्स. कारण इकडे काय सेंटीमीटर मीटर काहीच नाही. ओके, म्हणजे आता हे मिळालं म्हणजे आपण हे रेशो यूज करू शकतो का? हो, पण हे रेशोज घेताना कोणते 3 पॅरलाइन्स पाहिजे समजून घ्या. पीक्यू कन्सिडर करणार आहे, म्हणजे हे 2 पॅरलाइन्स आहेत पीए आणि क्यूबी. आपण पीएस घेतोय, पीएस कोणत्या 2 पॅरलाइन मुळे फॉर्म झालाय? पीए आणि एसडी. म्हणजे आपल्याला आता समजलं कोणते 3 पॅरलाइन्स कन्सिडर करणार आहोत, पीए, क्यूबी आणि एसडी. हे महत्वाचं आहे, हे लिहून घ्या. आणि ट्रान्सव्हर्सलचं नाव लिहा, ट्रान्सव्हर्सल आहे पीएस आणि एडी. व्हेरी गुड. आता जे रेशो आपण दिले ते घ्या, PQ अपॉन BS इज इक्वल टू AB अपॉन AD. हे दोन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहे. रिझन लिहून घ्या, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलाइन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. हे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मागचं. ओके, आता तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे. PQचं लेंथ आपल्याला माहित नाही, ते फाइंड करायचं आहे. PQ ला PQच ठेवा. PS चं लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे, ते 280. ओके, एबीचं लेंथ किती आहे? एबीचं लेंथ आहे 60 आणि एडीचं लेंथ आत्ताच आपण फाइंड केलं किती आहे, ते 210. आता PQ फाइंड करायचं आहे, म्हणजे PQ ला तिकडेच ठेवा, 280 ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय येणार इंटू 280, म्हणजे काय येणार आहे PQ इज इक्वल टू 60 अपॉन 210 इंटू 280. व्हेरी गुड, लिहिलं. आता कॅन्सलेशन करूया. तुम्ही सांगणार 0 आणि 0 कॅन्सल. व्हेरी गुड. आता 21 28 कॅन्सल करू शकता, नाहीतर 21 60 बरोबर कॅन्सल करू शकता. ते तुम्हाला जे आवडेल ते करा. आणि इकडे गेलं तर ओके 60 आणि 21 म्हणजे 3च्या टेबलमध्ये 3 20 जा आणि 3 7 जा. व्हेरी गुड. ओके, आता कॅन्सल करा. 7 1 जा 7 4 जा, म्हणजे काय आलं? ओके, आता काय आलं न्यूमरेटरला 20 इंटू 4. 20 इंटू 4 किती आहे? ते आहे 80. डिनॉमिनेटरला 1, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 80 युनिट्स. म्हणजे पहिलं जे आपल्याला फाइंड करायचं होतं PQ, ते आपण शोधून काढले. व्हेरी गुड. आता PQ झालंय, तर नेक्स्ट फाइंड करायचं क्यूआर. ते सांगतंय पहिलं जे होतं ना तेच इम्पॉर्टंट. बाकीचे बरोबर तुम्ही एकदम 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 सोप्या रीतीने करू शकता. बघा, तर PQ झाला तर क्यूआर फाइंड करायचं. ओके, म्हणजे आपण रेशो काय घेणार? PQ अपॉन क्यूआर. व्हेरी गुड. हे रेशो घेतलं म्हणजे तिकडे कॉरेस्पॉन्डिंग इंटरसेप्ट कोणते आहे? AB अपॉन BC. व्हेरी गुड. 3 पॅरलाइन्स कोणते? PA, QB आणि RC. म्हणजे काय लिहिणार? PA पॅरलल टू QB पॅरलल टू RC. लिहिलं. आता रेशोज घ्या. रेशोज कोणते? PQ अपॉन QR. व्हेरी गुड. या तिकडे PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC. आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे काय, ते प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलाइन्स अँड दॅट ट्रान्सव्हर्सल. लिहिलं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर PQचं लेंथ किती आहे? 80. ओके, क्यूआरचं लेंथ नाही माहिती, फाइंड करायचं. ओके, एबीचं लेंथ आहे 60 आणि बीसीचं लेंथ आहे 70. व्हेरी गुड. आता आपल्याला क्यूआर फाइंड करायचं आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. क्यूआर इंटू 60 इज इक्वल टू 70 इंटू 80. आता राईट हँड साईडला क्यूआर ठेवायचं, म्हणजे 60 तिकडे जाणार, म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे? 80 इंटू 70 अपॉन 60 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय? इक्वल टू क्यूआर. ओके, आता कॅन्सलेशन करा. तुम्ही सांगणार पहिल्यांदा 0 आणि 0 कॅन्सल. व्हेरी गुड. 8 आणि 6 ते कॅन्सल होतं ना 2च्या टेबलमध्ये. 2 3 जा 2 4 जा, म्हणजे अजून काय कॅन्सल होतं नाही. म्हणजे न्यूमिनेटरला काय राहिले? 4 इंटू 70 ते किती आहे? 280. आणि डिनॉमिनेटरला काय? 3. तर लिहा, तर 280 अपॉन 3 युनिट्स. हे कॅन्सल होणार नाही. एवढंच राहणार आहे. आणि त्याला तसंच ठेवा, डेसिमल मध्ये फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे आपल्याला क्यूआरचं लेंथ पण मिळालं. आता काय फाइंड करायचं? आता फाइंड करायचे RS. तुम्ही सांगा, एकदम सोपं आहे. ओके, RS फाइंड करायचं म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही हे घेणार ना QR अपॉन RS, तेच होतं सोपं. इक्वल टू BC अपॉन CD. म्हणजे कोणते 3 पॅरलाइन्स माहिती ना? QB पॅरलल टू RC पॅरलल टू SD. व्हेरी गुड. म्हणजे इंटरसेप्ट बघून तुम्ही जे इंटरसेप्ट घेतात त्याप्रमाणे तुम्हाला पॅरलाइन घ्यायचंय. व्हेरी गुड. लिहा तिकडे. म्हणजे QB पॅरलल टू RC पॅरलल टू SD. ट्रान्सव्हर्सल तर तेच आहे, PS आणि AD. आता रेशो घ्या, QR अपॉन RS इज इक्वल टू BC अपॉन CD. लिहिलं. आणि तिकडे रिझन लिहा. रिझन काय आहे? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलाइन्स अँड दॅट ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. चला, क्यूआरचं व्हॅल्यू किती आहे? 280 अपॉन 3. ओके ओके. बघा, लेफ्ट हँड साईडला फ्रॅक्शन आहे आणि त्या फ्रॅक्शन मध्ये अजून एक फ्रॅक्शन येते.
फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन आलं म्हणजे मी नेहमी सांगितलं काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला वेगवेगळं घ्यायचं आणि त्याच्यामधून मग लिहायचं डिव्हिजन साईन. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे क्यूआर जे आहे ते लिहून घ्या 280/3 ते न्यूमरेटर आहे, लिहून अपॉन नाही लिहायचं, डिव्हिजन साईन टाकायचं बाजूला आणि आर एच ते माहित नाही तसंच ठेवा. इक्वल टू राईट हँड साईडला काय PC/CD. इकडे काय फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन आहे का, नाही, म्हणजे जसं आहे तसंच लिहा. BCचं लेंथ आहे 70 आणि CDचं लेंथ आहे 80. व्हेरी गुड. आता लेफ्ट हँड साईडला आपल्याला सॉल्व्ह करायचं, म्हणजे आपण पहिल्यांदा लिहिणार 280/3 डिव्हिजन डिवायडेड बाय RS. त्याला कसं सॉल्व्ह करायचं, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये केलं म्हणजे याचा रेसिप्रोकल RS चा रेसिप्रोकल आहे 1/RS. दॅट इज इक्वल टू काय आहे तिकडे 70/80. व्हेरी गुड. आपल्याला RS चा लेंथ फाइंड करायचं, त्याला तसंच ठेवा पहिल्या इकडे, बाकीच्यांना शिफ्ट करा इकडे. म्हणजे इंटू 3 इकडे येणार आहे न्यूमरेटरला आणि 280 डिनॉमिनेटरला. म्हणजे राईट हँड साईडला काय येणार आहे, इट इज 70/80 इंटू 3/280. व्हेरी गुड. आलं. आता कॅन्सलेशन काय होतंय का, तुम्ही सांगणार हो 0 आणि 0 कॅन्सल. व्हेरी गुड, कॅन्सल करून घ्या. कॅन्सल अजून काय कॅन्सल होतं, तुम्ही सांगणार हो 7 आणि 28, 7 1 जा 7 4 जा. अजून काय कॅन्सल होतंय का बघा, नाही. म्हणजे न्यूमरेटर काय राहिले 1 into 3 3 आणि डिनॉमिनेटरला 80 into 4. 80 into 4 किती 320. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 1/RS इज इक्वल टू 3/320. आपल्याला RS व्हॅल्यू पाहिजे, RS न्यूमरेटरला 1/RS नाही. म्हणजे तुम्ही सांगणार क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे इकडे काय येणार 1 into 320. लेफ्ट हँड साईडला 320, राईट हँड साईडला काय येणार आहे 3 into RS. आपल्याला RS पाहिजे, RS इकडे ठेवलं 3 इकडे शिफ्ट करणार, म्हणजे काय येणार 320/3. म्हणजे हे लास्ट स्टेप आहे, आपण लिहिणार RS इज इक्वल टू 320/3 युनिट्स. हे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे आणि झालं आपलं. सुंदर आहे, इथे सांगितलं ना. पहिल्यांदा जे स्टार्टिंगला डिस्कशन केलं ना ते सगळ्यात महत्वाचं तेच होतं, तेच इम्पॉर्टंट होतं. ते का केलं ते समजायला, समजलंच असेल ना. समजलंय, आवडलं व्हिडिओला लाईक करा. आणि आपण ज्या पद्धतीने शिकतोय ते इम्पॉर्टंट आहे. आपण कसं शिकतोय, फक्त मी स्टेप सांगितलं तुम्ही लिहितायत का, नाही. आपण हे समजतोय का, सुरुवातीला काय केलं, ते का केलं, काय केलं आणि का केलं ते मला समजायला हवं. का केलं समजलं म्हणजे तुम्हाला स्वतःहून करता येईल, तेच पाहिजे मला. समजतंय आता, सोपं वाटतंय ना. तुम्हाला सोपं वाटतंय म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा, त्यांना पण सोपं वाटेल. ओके, व्हेरी गुड. आणि चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल ना, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट बरोबर. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा. आणि हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आहे. ऍक्टिव्हिटी म्हटलं तर आपल्याला आवडतं का, कारण सगळे स्टेप्स दिले आपल्याला, फक्त ते जे ब्लँक्स आहेत ते फिल करायचं. आवडतं ना. ओके, चला. पण सम दिलंय, जर हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसतं तरी आपण कसं सोडवायचं ते पण आपण डिस्कस करूया. चला, आता पहिल्यांदा बघून घ्या सम मध्ये काय दिलंय. सम मध्ये सांगितलंय इन ट्रायंगल PQR, म्हणजे या त्रिकोणामध्ये, याचं नाव आहे ट्रायंगल PQR, याच्यामध्ये PM जे आहे ते मीडियन आहे. PM मीडियन दिलं आहे. आता P तर वर्टेक्स आहे ट्रायंगल, तिकडून हे PM ड्रॉ केलंय, म्हणजे हे M काय ते Pच्या समोरचे जी बाजू आहे QR त्याचं मिड पॉइंट आहे, राईट, मध्यबिंदू आहे. म्हणजे M मिड पॉइंट आहे, म्हणजे QM आणि MR इक्वल आहे, ते दिलंय. बायसेक्टर्स ऑफ अँगल PMQ आणि अँगल PMR. ओके, अँगल PMQ चं बायसेक्टर दिलंय बघा, MX बायसेक्टर आहे ना. कसं समजलं बघा बघा बघा, इकडे इक्वल दिलंय ना, म्हणजे हे अँगल बायसेक्टर आहे. आणि MY जे आहे ते अँगल PMR चं बायसेक्टर आहे, हे पण दिलंय. हे जे बायसेक्टर्स आहे ते साइड PQ ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट X आणि MY इंटरसेक्ट करते PR ला ऍट पॉइंट Y, हे दिलंय. आणि हे दिलंय या गिव्हन वर आपल्याला हे सिद्ध करायचंय की सेगमेंट XY इज पॅरलल टू QR. XY जे आहे ते बाजूला, हे बाजू जे आहे QR ला पॅरलल आहे, हे सिद्ध करायचंय. ओके, आता बघा XY जे आहे ते QR ला पॅरलल कधी असणार आहे, बघा 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 आणि सांगा. एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल कधी असणार, तुम्ही सांगणार हे तर आपल्याला माहिती आहे. जर हे रेशो, दोन रेशोज इक्वल पाहिजे, कोणते, PX/XQ आणि PY/YR, हे दोन्ही रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले तर आपण सांगू शकतो
एक्स वाय जे हे क्यूआर ला पॅरलल आहे. आणि त्याचं रिझन काय असणार? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आणि तुम्हाला ते दिसतंय इकडे बघा, हे तर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिलं पण आहे. ओके, पण जर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसतं तर समजलं ना कसं? म्हणजे ते आपला हिंट असेल. म्हणजे आपल्याला कसं ही px अपॉन एक्स क्यू हे रेशो आणि py अपॉन वाय आर हे रेशो आपल्याला इक्वल दाखवायचंय. हे मिळालं म्हणजे आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करून आपण हे लाईन पॅरलल लिहू शकतो. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला हे रेशो पाहिजे. कोणतं रेशो पाहिजे? px अपॉन एक्स क्यू. आता px अपॉन एक्स क्यू पाहिजे म्हणजे आपल्याला गिव्हनचा वापर करावा लागेल. म्हणजे गिव्हन मध्ये काय दिलंय? आपल्याला बायसेक्टर दिले बघा, mx बायसेक्टर दिले. mx बायसेक्टर आहे कोणत्या अँगलचं? अँगल PMQ. आणि अँगल PMQ कुठे आहे? ते आहे या ट्रायंगल मध्ये. म्हणजे या ट्रायंगल मध्ये एक अँगल आहे, त्याचं बायसेक्टर दिलं आहे. बायसेक्टर दिलंय म्हणजे त्याच्याने आपल्याला रेशोज मिळणार ना. कधी? जर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगलचा वापर केला तर. म्हणजे आपल्याला समजलं काय युज करायचं. व्हेरी गुड. म्हणजे आपण या ट्रायंगल मध्ये, या त्रिकोणामध्ये ते युज करणार. म्हणजे आपण चालू कसं करणार आहे? इन ट्रायंगल PMQ लिहिलंय बघा तिकडे, रे mx बायसेक्ट अँगल PMQ. आणि याचं रिझन आपण काय लिहिणार? गिव्हन. इकडे तर हे काय ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये, इकडे रिझन नाही दिलं तर नाही लिहायचं. जे ब्लँक आहे त्यालाच फिल करायचं. पण जर नसतं तर आपण लिहिलं असतं तर आपण लिहिलं गिव्हन. आणि याच्याने काय होणार आहे? आपल्याला दोन रेशोज इक्वल. बायसेक्टर कशाच आहे? एमच आहे. दोन रेशोज म्हणजे MP अपॉन MQ हे रेशोज, राईट? हे रेशोज इक्वल कशाला असणार आहे? PX अपॉन XQ. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला PX अपॉन XQ च गरज आहे. म्हणजे आपण लिहिणार आहोत MP अपॉन MQ इज इक्वल टू PX अपॉन XQ. हे लिहिलं आणि हे असणार आपलं रिझल्ट नंबर 1. रिझन काय? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. झालं? समजलं? ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम सोपं आहे. पण जर नसतं तरी कसं लिहायचं ते समजलं आणि कसं रेशो घ्यायचं ते समजलं. कारण आपल्याला PX अपॉन XQ पाहिजे. मिळालं? आता तुम्ही सांगणार आपल्याला दुसरं रेशो पाहिजे, PY अपॉन YR. आता PY अपॉन YR म्हणजे तुम्ही सांगणार आता आम्हाला माहित आहे, कारण अजून एक अँगल बायसेक्टर आहे MY. ते कशाचं बायसेक्टर आहे? PMR चं. पण कोणत्या ट्रायंगल मध्ये? म्हणजे ट्रायंगल PMR. म्हणजे ते प्रॉपर्टी यूज करायचं. म्हणजे काय लिहिणार? इन ट्रायंगल PMR MY बायसेक्ट अँगल PMR. आणि त्याचं रिझन आपण लिहिणार आहोत गिव्हन. त्यामुळे आपल्याला दोन रेशोज मिळणार आहेत. कसं लिहायचं? PY अपॉन YR. ते बघून PY अपॉन YR पाहिजे म्हणजे काय लिहिणार? MP अपॉन MR. व्हेरी गुड. म्हणजे आपलं रेशो येणार आहे MP अपॉन MR इज इक्वल टू PY अपॉन YR. आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 2. आणि याचं रिझन काय? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. समजते ना? ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम सोपं नसलं तरी आपल्याला माहित आहे. व्हेरी गुड. ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये पण आपलं झालं, पण जर नसतं तर कसं केलं, काय केलं ते समजून घेऊ. आता आपल्याला हे दोन रेशोज इक्वल पाहिजे होते. हे दोन रेशोज आलेत. एक रिझल्ट नंबर 1 मध्ये आहे राईट हँड साईडला, एक रिझल्ट नंबर 2 मध्ये आहे राईट हँड साईडला. म्हणजे आपल्याला दोन्ही रिझल्टचे राईट हँड साईड इक्वल पाहिजे. राईट हँड साईड इक्वल कधी येणार आहे? जर लेफ्ट हँड साईड इक्वल आलं तर. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड इक्वल आणायचं. आता या दोन्ही लेफ्ट हँड साईड मध्ये बघा दोघांचं न्यूमरेटर सेम आहे MP. पण डिनॉमिनेटर MQ आणि MR आहे. ते सेम आहे का? सेगमेंट्स इक्वल नाही, असं बघून इक्वल नाही, सेम नाही ना. पण फिगर मध्ये बघा ना MQ आणि MR तुम्ही सांगणार इक्वल आहे. कारण आपण स्टार्टिंगला गिव्हन बघितलं ना, आपल्याला दिलं होतं PM इज अ मीडियन. PM मीडियन आहे म्हणजे MQ आणि MR इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे या गिव्हन इन्फॉर्मेशनने आपल्याला हे कळालं की दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे दोन्ही लेफ्ट हँड साईड सेम झालं की नाही? हा ते इक्वल आहे. आणि इकडे याला मार्क नाही केलंय, जे लिहिले तसंच लिहायचं. पण आपण स्वतः लिहिणार म्हणजे आपण याला मार्क करूया 3. म्हणजे हे आलं. आता 3 मध्ये आपल्याला दोघांचं लेफ्ट हँड साईड इक्वल मिळालं. लेफ्ट हँड साईड इक्वल आहे म्हणजे दोघांचं राईट हँड साईड इक्वल असणार आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेटमेंटला आपण दोघांचं राईट हँड साईड इक्वल लिहू शकतो. आणि ते कुठून येणार आहे? फ्रॉम 1, 2 आणि 3. व्हेरी गुड. म्हणजे आपण याला रिझन देणार जर आपण स्वतः लिहितो. ओके. आता हे रेशोज इक्वल आलेत म्हणजे आपण या लाईनला या साइड बरोबर पॅरलल लिहू शकतो. आणि ते लिहिलंय. त्याचं रिझन काय? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. झालं. पण अजून एक गॅप आहे याच्यामध्ये. एक गॅप आहे. काय समजलं का? हे जे आपण रेशोज लिहितोय PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR, हे कोणत्या ट्रायंगल मध्ये?
हे आहे ट्रायंगल PQR मध्ये. म्हणजे हे रेशो लिहिण्याच्या अगोदर आपल्याला लिहिलं पाहिजे, इकडे लिहिलं पाहिजे, इकडे इकडे इन ट्रायंगल PQR हे रेशोज इक्वल आहेत, त्यामुळे हे लाईन्स पॅरलल आहेत ते म्हणजे. म्हणजे आता ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये खूप सोपं आहे, आपण लिहिलं पण जर हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नाही आलं तरी स्वतःहून कसं लिहायचं ते समजलं. आता फिगर दिलंय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय बघून घेऊया. काय इन्फॉर्मेशन दिलंय इकडे काय सांगितलं, बायसेक्टर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी ऑफ ट्रायंगल ABC इंटरसेक्ट इच अदर एट पॉइंट एक्स. बघा बायसेक्टर दिलंय, अँगल बी चं बायसेक्टर, अँगल सी चं बायसेक्टर, ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात पॉइंट एक्स, हे दिलंय आपल्याला. नंतर सांगितलंय रे AX जे आहे ते इंटरसेक्ट करते BC ला ऍट पॉइंट वाय. ओके, आणि तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिलंय, AB चं लेंथ दिलंय 5, AC चं लेंथ दिलंय 4 आणि BC चं लेंथ दिलंय 6. मार्क करूया 5, 4 आणि हे काय दिलंय 6. व्हेरी गुड. आणि हे इन्फॉर्मेशन युज करून आपल्याला AX अपॉन XY चं व्हॅल्यू फाइंड करायचं, म्हणजे रेशो ऑफ AX आणि XY हे आपल्याला याचं व्हॅल्यू फाइंड करायचं. AX अपॉन XY इकडे आहे ना. ओके, या रेशोचं व्हॅल्यू फाइंड करायचं. आता हे कसं येणार, तुम्ही बोलला ना आता तर आपण बघितलं ओके अँगल बायसेक्टर आहे इकडे. अरे अँगल बायसेक्टर पण कोणत्या त्रिकोणामध्ये. आता बायसेक्टर आहे अँगल बीचा आणि ते बायसेक्टर इंटरसेक्ट कशाला करते, AY ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट एक्स. म्हणजे AY ज्या ट्रायंगल मध्ये येणार ते ट्रायंगल घ्यायचं. व्हेरी गुड, इम्पॉर्टंट. म्हणजे आपण घेणार आहोत ट्रायंगल ABY. व्हेरी गुड, हे समजायचं होतं. आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे अँगल बायसेक्टर आहे आणि आपल्याला रेशोज पाहिजे, म्हणजे आपण काय युज करणार. व्हेरी गुड, काय ते अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता आपल्याला एक्स अपॉन एक्स मिळणार आहे ना. व्हेरी गुड. तर प्रेझेंटेशन लिहा, म्हणजे सुरुवात कशी करायची आपल्याला समजलंय. इन ट्रायंगल ABY आपण लिहिणार रे BX बायसेक्ट्स अँगल ABY, त्यामुळे आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आहेत. AX अपॉन XY पाहिजे, म्हणजे आपण काय लिहिणार आहोत पहिल्यांदा AB अपॉन BY. तर लिहा AB अपॉन BY. हे जे रेशो आहे कशाला इक्वल आहे, AX अपॉन XY ला इक्वल आहे. आणि याचं रिझन आपल्याला माहिती आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. व्हेरी गुड. तर हे लिहिलं, का लिहिलं ते समजलं ना. मी म्हटलंय म्हणून लिहायचं नाही. ओके, पण तुम्ही बोलणार आपल्याला अजून एक अँगल बायसेक्टर दिलंय आणि ते जे बायसेक्टर ते पण AY ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट एक्स, त्याच्याने पण आपल्याला एक्स अपॉन XY मिळणार आहे. जर आपण हे ट्रायंगल घेतोय या त्रिकोणामध्ये घेतलं तर कोणतं ACY मध्ये, त्याच्याने पण एक्स अपॉन XY मिळणार. चला ते पण लिहा. म्हणजे आपण काय लिहिणार, इन ट्रायंगल ACY रे CX बायसेक्ट्स अँगल ACY गिवन आहे, त्यामुळे आपल्याला रेशो काय मिळणार आहे, AX अपॉन XY आणि AC अपॉन CY. व्हेरी गुड, लिहा ते AC अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY. हे रेशोज एकमेकांना इक्वल आहे आणि हे असणार आपलं रिझल्ट नंबर 2. आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओके, आता बघा इकडे जो स्टेटमेंट आहे ना त्याला बघा ना. तुम्ही सांगा दोन्ही स्टेटमेंट मध्ये राईट हँड साइड सेम आहे. राईट हँड साइड सेम आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड सेम असणारच. म्हणजे दोघांचं जे लेफ्ट हँड साइड आहे त्याला इक्वेट करूया. म्हणजे आपण काय लिहिणार, AB अपॉन BY इक्वल टू AC अपॉन CY. हे रिझल्ट हे दोन्ही जे लेफ्ट हँड साइड आहे त्याला आपण इक्वल झालं ना. बरोबर आहे. रिझन काय, फ्रॉम 1 and 2. पण आपल्याला इकडे पाहिजे काय, एक्स अपॉन XY. आणि AX अपॉन XY इकडे होतं ना. पण आपण जर हे दोन लिहिलंय, फक्त हे दोन्ही रेशोज लिहिले, तर AX अपॉन XY कुठे गेलं, ते तर पाहिजे आपल्याला. ते लिहू शकतो का, लिहू शकतो ना. कारण हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कशाला इक्वल आहेत ते, AX अपॉन XY याला इक्वल आहे ना. साधारणतः आपण कोणत्याही सम मध्ये ओके लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, राईट हँड साइड इक्वल लिहिलं ते लिहितो. पण इकडे आपल्याला काय पाहिजे ते बघा. आपल्याला AX अपॉन XY पाहिजे, कारण त्याच तर व्हॅल्यू फाइंड करायचे, म्हणजे ते लिहावं लागेल ना. म्हणजे दोन्ही रेशोज कोणाला इक्वल आहे, AX अपॉन XY ला इक्वल आहे. म्हणजे काय, हे तिन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहे. कुठून मिळालं, फ्रॉम 1 and 2. समजलं. म्हणजे पहिलं जे लक्ष द्यायचं हे इकडे होतं, हे आपण हे तिन्ही रेशोज घ्यायचं, कारण आपल्याला AX अपॉन XY ची गरज आहे. व्हेरी गुड, तुम्ही सांगता हे आम्हाला समजलं. आता पुढे, आता तुम्ही सांगणार आपल्याला काय काय व्हॅल्यूज दिले ना, चला ते सबस्टिट्यूट करा. एबीचं व्हॅल्यू दिले, एबीचं व्हॅल्यू किती आहे 5, म्हणजे पहिलं रेशो काय येणार आहे 5 अपॉन BY, कारण BY आपल्याला माहित आहे. ओके, दुसऱ्या रेशो मध्ये AC चं व्हॅल्यू माहित आहे, AC चं व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे तिकडे आपण लिहिणार 4 अपॉन CY.
एक्स अपॉन एक्स वाय आपल्याला माहित आहे, ते सर आपल्याला शोधायचंय, फाईन करायचंय, म्हणजे ते तसंच लिहा. तर असं लिहिल्यानंतर पुढे काय करायचं? आता आपल्याला पाहिजे एक्स अपॉन एक्स वाय, फाईन कसं करायचं? तुम्ही सांगणार गिवन मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन आहे, बीसी बद्दल दिलंय बघा, बीसी त्याचं व्हॅल्यू आहे, ते युज करावं लागेल. अरे पण ते युज करण्यासाठी काय ना, बीसी म्हणजे काय, बीवाय प्लस सीवाय. बीवाय आणि सीवाय तुम्हाला दिसतंय का इकडे? हे दोन रेशियोज आहेत, त्यांचं डिनॉमिनेटर. जर आपण त्याला ऍड केलं तर आपल्याला बीवाय प्लस सीवाय मिळणार आणि त्याच्याने आपल्याला बीसी मिळणार. बीसी मिळणार म्हणजे आपण ते 6 युज करू शकतो. जे आपल्याला कसे बीवाय प्लस सीवाय पाहिजे, म्हणजे ते दोन्ही रेशो जे एकमेकांना इक्वल आहे त्याचे डिनॉमिनेटर आपल्याला ऍड करायचं. असं काय आपण शिकलात का? हो, 9वी मध्ये पण आपण रेशिओ अँड प्रपोर्शन या चॅप्टर मध्ये, या धड्यामध्ये एक कॉन्सेप्ट शिकलोय, थिअरम ऑन इक्वल रेशिओज, एक प्रमेय शिकलंय ना. हा, तेच प्रमेय. ते प्रमेय मी डिस्कस केलंय बरं का, ऑलरेडी डिस्कस केलंय. नाही बघितलं असेल तर ते व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, आणि ते बघितल्यानंतर तुम्ही हे सम बघा, म्हणजे तुम्ही स्वतःहून सोडवू शकणार आणि तुम्हाला समजणार काय यूज करणार. आता ते थिअरम काय, थिअरम ऑन इक्वल रेशिओज, म्हणजे हे थिअरम आपण यूज कधी करणार, जर रेशिओज इक्वल आहेत, म्हणजे दोन नाही तर त्याच्यापेक्षा जास्त रेशिओ जेव्हा इक्वल असणार आहे तेव्हा आपण यूज करू शकतो. पण यूज करताना होणार काय? आता बघा इकडे 3 रेशिओज आहेत, ते एकमेकांना इक्वल आहेत. थिअरम ऑन इक्वल रेशिओज काय म्हणतात, जर रेशिओज इक्वल आहेत तर ते रेशिओज यूज करून आपण एक नवीन रेशिओ फॉर्म करू शकतो. आणि ते फॉर्म कसं करायचं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ऍड करून फॉर्म करायचं. आणि जे नवीन रेशो फॉर्म झालंय ते नवीन रेशो सगळ्या रेशोना इक्वल आहे, ते सांगतंय हे थिअरम ऑन इक्वल. तुम्ही सांगणार आपल्याला तर बीवाय आणि सीवाय ऍड करायचंय, म्हणजे आपण हे दोन रेशो यूज करून एक नवीन रेशो फॉर्म करूया, म्हणजे दोघांचं न्यूमरेटर दोघांचं डिनॉमिनेटर ऍड करूया. चला, म्हणजे काय येणार, 5 + 4 अपॉन बीवाय प्लस सीवाय. पण हे कशामुळे, बाय थिअरम ऑन इक्वल रेशो, म्हणजे लिहायचं तिकडे. ओके, काय येणार, 5 + 4 अपॉन डिनॉमिनेटरला बीवाय प्लस सीवाय. हे नवीन रेशो आहे. हे नवीन रेशो कशाला इक्वल आहे? तिघांना इक्वल आहे. पण आपल्याला कशाचं व्हॅल्यू पाहिजे, एक्स अपॉन एक्स वाय, म्हणजे आपण याला लिहू शकतो का इक्वल आहे ना, ते इक्वल. व्हेरी गुड, लिहा. हे कशामुळे आलं, रिझन इम्पॉर्टंट आहे, बाय थिअरम ऑन इक्वल रेशो. आता पुढे सॉल्व्ह करा. आता तुम्ही सांगणार 5 + 4 म्हणजे किती, 9 लिहा तिकडे. बीवाय प्लस सीवाय म्हणजे बीसी, तिकडे बीसी लिहिलं म्हणजे आपल्याला रिझन लिहावं लागलं, बी डॅश वाय डॅश सी, ते लिहायचं. आणि एक्स अपॉन एक्स वाय तर तसंच लिहा, रिझन लिहा तिकडे, बी डॅश वाय डॅश सी. आता बीसीचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे, 6. सबस्टिट्यूट करा, 9/6 = एक्स अपॉन एक्स वाय, म्हणजे आपल्याला एक्स अपॉन एक्स वाय चं व्हॅल्यू आलं आहे. तेच आपल्याला शोधायचं होतं, तुम्ही सांगितलं शोधून काढलं. अरे पण याला आपण रेड्यूस करू शकतो का? रेड्यूस करू शकतो. दोन्ही जे आहे 3च्या टेबल मध्ये जाते, म्हणजे 3 2 जा 3 3 जा, म्हणजे रेशो काय आलाय, 3/2. म्हणजे आपण फायनल आन्सर काय लिहिणार, एक्स अपॉन एक्स वाय = 3/2. तर मला सांगा, सम आवडले की नाही, चांगलं होतं की नाही, सोल्युशन आलंय. समजायला हे हवं होतं की आपण इकडे थिअरम ऑन इक्वल रेशिओज का यूज करतोय, ते समजलं का, ते इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी ते व्हिडिओ बघून घ्या, ते महत्वाचं आहे. ते समजून घ्या थिअरम, आणि नंतर हे सम बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि त्यात सांगितलं, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. काय दिलंय इकडे, दिलंय इन क्वाड्रॅटिक एबीसीडी, म्हणजे या क्वाड्रॅटिक मध्ये आपल्याला दिलंय सेगमेंट एडी पॅरलल टू बीसी. एडी आणि बीसी पॅरलल आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटल, त्याच्यामध्ये एक पेअर ऑफ ऑफसेट पॅरलल, म्हणजे काय, ट्रपिझियम आहे. व्हेरी गुड. या ट्रपिझियम मध्ये काय दिलं बघा, इकडे दिले डायगोनल्स एसी आणि बीडी एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे, एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे पॉइंट पी. आणि मी नेहमी सांगितलंय, ओके, एका ट्रपिझियम मध्ये जेव्हा डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट करते, म्हणजे आपल्याला माहित आहे की नेहमी तिकडे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते आपण सिमिलर प्रूव्ह करतो. माहित आहे ना कोणते? एक आहे ट्रायंगल एपीडी आणि दुसरं ट्रायंगल बीपीसी. आठवतंय की नाही? हे दोन्ही ट्रायंगल जे आहे ते आपण एकमेकांना सिमिलर, समरूप दाखवतो. कारण आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी केलंय त्याच्या अगोदर, ते बघितलं नाही, बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आणि हे ट्रायंगल्स आपण सिमिलर प्रूव्ह करू शकतो. कसं? बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ते 2 व्हिडिओज बघा म्हणजे कळेल. ओके, हे 2 ट्रायंगल्स म्हणजे जे ट्रायंगल्स ज्याच्यामध्ये पॅरलल साइड्स आहेत ना, त्या ट्रायंगल्सना आपण नेहमी
समरूप दाखवू शकतो. कशामध्ये? ट्रपिझियम मध्ये. जेव्हा ही डायगोनल्स इंटरसेक्ट होतात, ते लक्षात ठेवा. आपल्याला इकडे काय सिद्ध करायचंय, पण पहिल्यांदा हे ट्रायंगल सिमिलर प्रूफ करून घे. ओके, इकडे डायरेक्टली आपण ट्रायंगल्स कन्सिडर करू शकतो का? नाही, कारण इकडे जे एक पेअर ऑफ अँगल कोणतं असतं? व्हर्टिकली ऑपोजिट. दुसरं पेअर ऑफ अँगल कोणतं असतं? ऑल्टरनेट अँगल. माहिती ना कसं? लाईन बघा, आपण एडी आणि बीसी हे पॅरलल लाईन आहे. याच्यासाठी आपण काय घेणार आहे? ट्रान्सव्हर्सल. आपण एसी ला ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो, नाही तर बीडी ला. जर आपण बीडी ला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केलं तर आपल्याला हे अँगल एडीपी आणि अँगल पीबीसी हे एकमेकांना इक्वल मिळणार का? ऑल्टरनेट अँगल्स ते युज करायचे. म्हणजे हे ऑल्टरनेट अँगल्स इक्वल कसं आलं ते दाखवा लागेल, नंतरच आपण ट्रायंगलचा सिमिलर दाखवू शकतो. म्हणजे सुरुवात कशा करायचे ते माहिती आहे ना. पहिले हे लिहायचं. म्हणजे आपण काय लिहिणार? एडी पॅरलल टू बीसी लिहायचं का? गिवन. ट्रान्सव्हर्सल कोणतं घेतलंय ते लिहा. ऑन ट्रान्सव्हर्सल बीडी कोणता अँगल मिळेल? अँगल ए डी बी कॉंग्रेंट टू अँगल डी बी सी. हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉंग्रेंट आहे. रिझन काय? ऑल्टरनेट अँगल थिअरम. पण यांचं नाव चेंज करावं लागेल, कारण या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल ए डी पी मध्ये आपण या अँगलला लिहिणार अँगल एडीपी. म्हणजे एडीपीचं नाव चेंज करून लिहिणार एडीपी. का लिहिलं? डी डॅश पी डॅश टी. सेम वे डीबीसी ला चेंज करून लिहिणार आहोत पीबीसी. दोघांचं रिझन एकच आहे. हे आहे रिझल्ट नंबर 1 आणि रिझन आहे बी डॅश पी डॅश टी. लिहिलं? आता ट्रायंगल कन्सिडर करा. म्हणजे लिहिणार इन ट्रायंगल एपीडी अँड ट्रायंगल बीपीसी. लिहा. या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे जे आले ते पहिल्यांदा लिहून घ्या. म्हणजे काय लिहिणार? अँगल एडीपी कॉंग्रुएंट टू अँगल पीबीसी. हे लिहिलं फ्रॉम 1. हे झालं. तर हे झाल्यानंतर दुसरं काय? दुसरं आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजे लिहायचं अँगल एपीडी कॉंग्रुएंट टू अँगल बीपीसी. हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉंग्रुएंट झालंय. का बरं? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर झालेत, समरूप झालेत. पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहायचं ट्रायंगल एपी. हे लिहिलं. दुसरं जे ट्रायंगल आहे त्याचं नाव लिहिताना करस्पॉन्डन्स माहित आहे ना, तर सोपं आहे. अँगल पी ला कॉंग्रुएंट आहे म्हणजे पीच्या समोर पी लिहायचं. ओके. अँगल डी अँगल बी ला कॉंग्रुएंट म्हणजे डीच्या समोर बी लिहायचं. म्हणजे राहिलं काय? उरलं काय? इकडे आहे, इकडे सी आहे, म्हणजे एच्या समोर सी. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव येणार आहे सीपीबी. लिहून घ्या. टेस्ट कोणतं आहे? बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे आपल्याला आता एकदम सोपं झालंय, कारण 2 व्हिडिओज मध्ये तिकडे पण आपण 2 सम केलेत, आता इकडे केले म्हणजे 3 सम केलेत. आपल्याला एकदम स्पेसिफिक आपण माहित आहे आपण काय स्टेप्स घ्यायचं, कशा रीतीने लिहायचं, सगळं समजलं. सोपं आहे ना? व्हेरी गुड. आता हे का केलं आपण? सिमिलर का प्रूव्ह केलं? कारण आपल्याला रेशोज पाहिजे, रेशोज इक्वल पाहिजे ना. म्हणजे रेशो लिहा. आता आपल्याला रेशो काय पाहिजे बघा? 2 प्रूफ मध्ये बघा एपी पाहिजे. ओके. एपी घेतलं म्हणजे करस्पॉन्डिंग काय? सीपी येणार. म्हणजे लिहा एपी अपॉन सीपी. ओके. नंतर काय पाहिजे? एपी आणि सीपी झालं. आपल्याला पीडी आणि बीपी पाहिजे. ओके. आहे का? पीडीचं करस्पॉन्डिंग साईड घेतलं म्हणजे काय येणार आहे? बीपी. आलं. म्हणजे जे चारी नाव तिकडे दिले 2 प्रूफ मध्ये ते इकडे आलं ना. पण तुम्ही सांगणार ओके याचं रिझन पहिल्यांदा लिहून घ्या. काय आहे ते? सीएसएसटी. पण तुम्ही सांगणार जसं पाहिजे त्या ऑर्डर मध्ये नाही आलं. आपल्याला एपी अपॉन पीडी पाहिजे इक्वल टू पीसी अपॉन बीपी पाहिजे. तुम्ही सांगणार याचे जे हे बरोबर आहे, पण आपण पीसी इकडे पाहिजे आणि पीडी इकडे पाहिजे. म्हणजे त्यांचं जे जागा आहे ते स्वॅप करायचंय. ओके. आता बघून घ्या. इकडे आपल्याकडे 2 रेशोज इक्वल आहेत ना. एपी अपॉन पीसी इज इक्वल टू बीडी अपॉन बीपी. आपल्याला हे जे जागा आहे पीसी आणि पीडी यांची जी जागा आहे ते स्वॅप करायचं. आता 2 रेशोज इक्वल आहेत तर डायगोनली आपण जागा स्वॅप केलं तरी रेशो इक्वल असणार ना. का? रिझन काय? ऑल्टरनेंडो. व्हेरी गुड. म्हणजे हे केल्याने झालं ना, हे रेशो इक्वल. आणि तेच आपल्याला पाहिजे की एपी अपॉन पीडी इज इक्वल टू पीसी अपॉन बीपी. हे आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड सम. आणि इकडे आपल्याला XY पॅरलल टू AC दिला आहे ट्रायंगल मध्ये. म्हणजे आपण इकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करणार की ट्रायंगल्सना सिमिलर दाखवणार. याच्यामधून काय करायचंय आणि ते का करायचंय ते समजणं गरजेचं आहे. ते इम्पॉर्टंट आहे आणि तेच डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ बघा एंड पर्यंत, तुम्हाला समजेल का करतोय आणि कसं करायचं. आणि विदाउट ऍक्टिव्हिटी दिलं तरी पण कसं करायचं ते पण आपण डिस्कस करणार. चला बघूया. आता इकडे काय दिलंय आपल्याला या ट्रायंगल मध्ये? जसं मी सांगितलं XY पॅरलल टू AC दिलंय. म्हणजे एक लाईन एका ट्रायंगलच्या साईडला पॅरलल आहे ते दिलंय. ओके. आणि पुढे दिलंय twice of AX is equal to 3 times BX. ओके. म्हणजे AX आणि BX च्या मध्ये एक रिलेशन दिलंय.
आणि हे यूज करून आपल्याला हे फाइंड करायचंय एसीचं लेंथ. एसीचं लेंथ काय असेल ते फाइंड करायचं. ओके, जसं आपण या व्हिडिओच्या अगोदरचे व्हिडिओ केले ना, ते तुम्ही बघितलं का? नाही बघितलं तर बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये मी एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट डिस्कस केलं. मी सांगितलंय की या मोठ्या ट्रायंगल मध्ये जर आपल्याला एक लाईन पॅरलल टू एक साईड दिलंय, म्हणजे आपल्याकडे नेहमी दोन ऑप्शन असतात. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो, नाहीतर आपण त्या दोन्ही ट्रायंगलना सिमिलर दाखवू शकतो. दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे, दोन्ही करू शकतो. पण त्याच्यामधून काय करायचं सम मध्ये ते डिपेंड करतं गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये काय फाइंड करायचं त्याच्यावर. ओके, तुम्ही सांगणार इकडे जर आपल्याला एरिया बद्दल दिलं असतं तर आपण ट्रायंगलचं सिमिलर दाखवलं असतं. इकडे एरिया बद्दल काय दिलंय का? नाही, काहीच मेन्शन नाही आणि फाइंड पण नाही करायचं. म्हणजे तुम्ही सांगणार ट्रायंगल सिमिलर नाही दाखवायचं. थांबा. आता दोन ऑप्शन आहेत, ट्रायंगल सिमिलर नाही तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. तर मला सांगा, जर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम अप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? ax अपॉन bx इज इक्वल टू cy अपॉन by हे रेशो मिळणार आहे. पण आपल्याला फाइंड काय करायचंय? फाइंड करायचंय एसी. आता हे एसी जे आहे ते आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये येणार का? आणि अजून XY दिलंय ना, XY दिलंय आणि आपल्याला एसी फाइंड करायचंय. ओके, म्हणजे आपल्याला माहित आहे करस्पॉन्डिंग साइड्स बद्दल म्हणतोय, दोन्ही ट्रायंगल बद्दल. म्हणजे ट्रायंगलचा सिमिलर प्रूफ केलं तर हे रेशिओज इक्वल दाखवून आपण XY यूज करून एसी फाइंड करू शकतो. म्हणजे माहित आहे की पण इकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नाही, आपण जर ट्रायंगलचा सिमिलर दाखवलं ते सोपं पडेल. समजलं? ओके, व्हेरी गुड. आणि मी आता सांगतोय तुम्हाला हे दोन्ही ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवू शकता का? तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही सांगणार दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल आहे बी आणि हे दोन्ही लाईन्स पॅरलल आहे. म्हणजे बीसी ला ट्रान्सव्हर्सल घेतलं तर अँगल वाय इक्वल टू अँगल सी, करस्पॉन्डिंग अँगल. जर आपण एबी ला ट्रान्सव्हर्सल घेतलं तर अँगल एक्स इक्वल टू अँगल ए, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होणार. व्हेरी गुड, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे जर हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसतं तर आपण स्टार्टिंगला तेच सिमिलॅरिटी दाखवलं असतं. इकडे पण दाखवले पण नंतर दाखवले, पण आपल्याला समजलं का करतोय ते समजलं, ते इम्पॉर्टंट. ओके, पण इकडे काय केलंय चला बघूया. स्टार्टिंगला ते सेकंड इन्फॉर्मेशन आहे ते यूज केले. ट्वाइस ऑफ एक्स इज 3 टाइम्स bx. ओके, हे दिले म्हणजे आपण इकडे रेशिओ फॉर्म करू शकतो का? तुम्ही जाणार हो, bx ला आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय येणार? ax अपॉन bx इज इक्वल टू, म्हणजे राईट हँड साइडला काय होणार आहे? 3 आहे आणि ते 2 इकडे येणार आहे, म्हणजे 3 अपॉन 2 आलं. ax अपॉन bx इक्वल टू 3 अपॉन 2 आलं आपल्याला. व्हेरी गुड. आता हे रेशो आलंय, आपल्याला माहिती आहे आपण ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल XBY याला सिमिलर दाखवणार आहोत का? बरं, आपल्याला एसी पाहिजे आणि XY यूज करून. म्हणजे जर ते यूज करणार आहोत म्हणजे आपल्याला माहित आहे आपल्याला करस्पॉन्डिंग साइड म्हणजे काय? एसी अपॉन XY आणि ते इक्वल कशाला असणार आहे? AB अपॉन BX. म्हणजे आपल्याला रेशो मध्ये AB अपॉन BX हे रेशो पाहिजे आपल्याला. तुम्ही सांगणार आपल्याकडे तर आता AX अपॉन BX आहे, BX आहे. आणि नेहमी आठवणीत ठेवा, जे आपल्याला पाहिजे रेशो मध्ये BX पाहिजे ते गेलं नाही पाहिजे. म्हणजे ते पाहिजे आपल्याला ठेवायचं आहे. आणि ज्याला ठेवायचंय, ज्याच्यामध्ये काही चेंजेस झालं नाही पाहिजे, त्याला नेहमी डिनॉमिनेटरला ठेवायचं. लक्षात ठेवा, म्हणजे BX ला तिकडेच ठेवा. आणि न्यूमरेटर मध्ये आपल्याला चेंज करायचं, आपल्याला AX नको. तुम्ही सांगता आपल्याला AB पाहिजे. आता फिगर मध्ये बघा AB कसं येणार आहे? AX प्लस BX, बरोबर आहे? AX प्लस BX, AX प्लस BX, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. आता दोन रेशोज इक्वल आहेत आणि आपल्याला न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर करायचंय. ते प्रॉपर्टी माहिती आहे ना, कोणते आहे? कॉम्पोनेंडो. ते केल्याने आपल्याला ते मिळणार. म्हणजे आपण का करतोय ते समजतंय ना, फक्त लिहिलंय म्हणून करायचं नाही, कारण विदाउट ऍक्टिव्हिटी आलं तर स्वतः विचारून करायचंय. ओके, तर तुम्ही सांगा हो आता कॉम्पोनेंट यूज करूया. म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे? AX प्लस BX अपॉन BX. त्याच्यामध्ये चेंजेस ते न्यूमरेटरला आणि ते करतोय. ओके, राईट हँड साइडला काय येणार आहे? 3 प्लस 2 अपॉन 2. व्हेरी गुड. आणि रिझन काय लिहायचं? कॉम्पोनेंडो. आता पुढे काय येणार आहे? AX प्लस BX. AX प्लस BX व्हॅल्यू काय येणार आहे? AB लिहिलंय बघा तिकडे, AB अपॉन BX. आणि मला सांगा 3 प्लस 2 म्हणजे काय येणार आहे? ते आलंय 5 अपॉन 2. आणि हे रेशो आलं कारण आपल्याला हे पाहिजे, कारण ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह केलं नाही तर आपल्याला हे पाहिजे. व्हेरी गुड. आता ट्रायंगल्स ना सिमिलर दाखवलं इकडे,
हे तुम्ही स्टेप्स लिहायचं स्वतःहून लिहिलं तर स्टेप्स इकडे डायरेक्टली लिहायचं. पण हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना का सिमिलर आहे आपण डिस्कस पण केलं. कसं कॉमन अँगल आणि एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ट्रायंगल सिमिलर का दाखवलं कारण आपल्याला रेशोज इक्वल पाहिजे. कोणते रेशो बघा इकडून ए सी आणि एक्स वाय बरोबर आहे. ए सी अपॉन एक्स वाय हे रेशो इक्वल टू ज्याच्या बरोबर आपल्याला ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय ते कोणते आहे ए बी आणि बी एक्स. तर ए बी अपॉन बी एक्स आणि रिझन काय येणार सी एस एस टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एसी नाहीये त्याला तसंच ठेवा. एक्स वायचं लेंथ दिलंय काय ते 9. एबीचं लेंथ इंडिव्हिज्युअल नाही दिलं पण आपल्याला एबी अपॉन बीएक्स माहित आहे म्हणजे एबी अपॉन बीएक्सच्या जागी आपण काय लिहू शकतो 5/2 डायरेक्टली लिहा तिकडे 5/2 लिहिलं. आता आपल्याला एसी फाइंड करायचं म्हणजे आपण एसी इकडेच ठेवणार. 9 तिकडे गेलं न्यूमरेटरला म्हणजे काय येणार 5 into 9 upon 2. 5 into 9 किती 45. आता 45/2 काय 45चं हाफ म्हणजे काय 22.5 म्हणजे आपल्याला एसीचं लेंथ देणार आहे 22.5 युनिट्स. आणि झालं हे सम. ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये तुम्हाला हे फिल करणं एकदम सोपं होतं पण विदाउट ऍक्टिव्हिटी आलं एक समच्या रूपामध्ये तरी पण स्टेप्स कसं लिहायचं हे समजलं ना. सिमिलॅरिटी का दाखवलं आणि ते कॉम्पोनेंट का यूज केलं कसं यूज करायचं ते समजलं. व्हेरी गुड. तेच इम्पॉर्टंट होतं. आजच्या याच्यामध्ये बघा टू प्रूफ जे आपल्याला सिद्ध करायचंय ते बघा आणि सांगा मला काय आहे डी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी इंटू ईसी म्हणजे आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. पण फक्त एक पेअर ऑफ ट्रायंगल सिमिलर दाखवल्याने हे टू प्रूफ येणार का नाहीतर आपल्याला दोन पेअर ऑफ ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल का हेच आपल्याला डिस्कस करायचंय आणि तेच समजायचे आणि तेच डिस्कशन आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर एंड पर्यंत बघा तुम्हाला कळेल की आपण काय करणार आहोत. चला आता या संबंधी आपल्याला फिगर दिला आहे आणि फिगर बरोबर दिला आहे की क्वाड्रॅटल DEFG इज अ स्क्वेअर म्हणजे हे जे क्वाड्रॅटल आहे ते स्क्वेअर आहे हे दिलंय. आणि इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये आपल्याला अँगल A 90 डिग्री दिला आहे. ओके काय सिद्ध करायचंय तेच बघा. सिद्ध काय करायचंय डी स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. आणि मी नेहमी सांगितलंय जेव्हाही आपल्याला सम दिलंय जिकडे आपल्याला काय सिद्ध करायचंय नेहमी जे सिद्ध करायचंय ना तिकडे जायचं आणि त्याला बघायचं. ओके आपण बघितलं काय पाहिजे डी स्क्वेअर म्हणजे आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो का तुम्ही सांगणार हो चला मी हिंट मध्ये ते सिम्प्लिफाय करतो. म्हणजे डी स्क्वेअरला आपण लिहू शकतो DE इंटू DE इक्वल टू राईट हँड साईडला काय BD इंटू EC. म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन प्रोडक्ट्स आपल्याला इक्वल दाखवायचे आणि आपल्याला माहिती आहे दोन प्रोडक्ट इक्वल दाखवायचे म्हणजे दोन रेशोज इक्वल दाखवावं लागेल आणि दोन रेशोज इक्वल दाखवायचे म्हणजे आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागेल. व्हेरी गुड. हे आपण डिस्कस पण केलं आणि समजलं पण आहे. आपण अगोदर दोन सम्स केले ना तसं नाही बघितलं तर ते व्हिडिओ बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आता पण इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपल्याला हे समजावं लागेल की इकडे कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे हे आणण्यासाठी. हा आणि मी नेहमी सांगितलं ते आपल्याला कुठून मिळणार आहे इकडे बघा तेव्हा मिळणार आहे. ओके डी इंटू डी आहे म्हणजे डी आपल्याला दोनदा पाहिजे म्हणजे आपल्याला असं हे दोन ट्रायंगल्स पाहिजेत जिकडे DE एका ट्रायंगलचं साईड आहे आणि दुसरं DE दुसऱ्या ट्रायंगलचं साईड आहे. असे दोन ट्रायंगल्स आहेत का जिकडे DE साईड आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. मी सांगणार इकडे DE तर कोणत्याही ट्रायंगलचं साईड नाही. ओके बघूया डी आहे दुसरं पार्ट काय BD आहे. ओके डी आणि BD मिळून ट्रायंगल मिळतंय का नाही ते एकाच लाईनवर आहे. ओके डी आणि EC मिळून आपल्याला ट्रायंगल मिळतंय का नाही ते पण एकाच लाईनवर आहे. म्हणजे आपल्याला जे दोन ट्रायंगल्स पाहिजे ते आपण आयडेंटिफाय करू शकलोच नाही म्हणजे आपल्याला ते पाहिजे ना. आता कसं मिळणार आहे आता तर आपल्याला मिळतच नाही म्हणजे येणार कसं नाही आलं तसं सोडवू शकत नाही म्हणजे कसं करायचं. चला आता डी जे आहे DE या क्वाड्रिलॅटरलचं साईड आहे ना ते आपल्याला दिले आणि हे क्वाड्रिलॅटरल काय स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे चारही जे बाजू आहेत ते एकमेकांना इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण या डी च्या जागी DG लिहू शकतो का कारण तुम्ही सांगतात हो डी आणि DG इक्वल आहे म्हणजे लिहू शकतो. डी च्या जागी आपण EF पण लिहू शकतो का जाणं हो लिहू शकतो ना कारण ते इक्वल आहे.
म्हणजे या डीच्या जागी चला लिहूया डीजी आणि या डीच्या जागी आपण लिहूया EF. म्हणजे काय झालं, हे टू प्रूव्ह आणण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, BG इंटू EF इक्वल टू BD इंटू EC आलं पाहिजे. आलं पाहिजे म्हणजे तुम्ही सांगा ट्रायंगल्स मिळालं का, मिळालं बघा ना कसं, कारण डीजी आणि बीडी मिळून आपल्याला एक ट्रायंगल मिळतंय आणि EF आणि EC मिळून आपल्याला एक ट्रायंगल मिळतंय. म्हणजे आपण आयडेंटिफाय केलं इकडे कोणते दोन ट्रायंगल्स आहेत, हे दोन ट्रायंगल्स आहेत, समजलं. म्हणजे जर आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले तर आपल्याला हे प्रोडक्ट इक्वल मिळणार आणि हे प्रोडक्ट इक्वल आलं की आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आणि रेशोज इक्वल आलं की आपल्याला हे टू प्रूव्ह इक्वल मिळणार आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे जे प्रोसेस होतं हे समजलं आपल्याला, म्हणजे कसं आपण हे लक्षात आलं आपल्याला, हे सगळं आपण समजून घेतलं. व्हेरी गुड. प्रोसेस अप्रोच समजलं. व्हेरी गुड. आता फक्त काय आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. ओके, समरूप दाखवायचे. तुम्ही सांगा हो सिंपल आहे, दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा ना एक एक अँगल 90 डिग्री, अँगल डी अँगल ई 90 डिग्री. वाव, म्हणजे तुम्ही सांगितलं एक पेअर ऑफ अँगल इक्वल झाले, दुसरं पेअर ऑफ अँगल शोधावं लागेल. बघा बघा आहे का, डी कशाला इक्वल आहे, नाही. अँगल जी इक्वल आहे, नाही. मिळतंय का, नाही. तुम्ही सांगा आपल्याला दुसरं पेअर ऑफ अँगल जे इक्वल पाहिजे ते मिळतच नाहीये. म्हणजे हे ट्रायंगल सिमिलर होणार का, नाही. पाहिजे आपल्याला पण मिळतंय का, नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचंय पण ते डायरेक्टली सिमिलर नाही होत, तेव्हा काय करायचं माहितीये, त्यावेळी एक तिसरं ट्रायंगल जे आहे ना त्याला आणायचं पिक्चर मध्ये म्हणजे त्याचं आपण मदत घेणार आहोत. ओके, म्हणजे जर आपण या ट्रायंगलला ट्रायंगल 1 म्हटलं आणि याला आपण म्हटलं की हे ट्रायंगल 2 आहे, म्हणजे जे तिसरं ट्रायंगल आहे ट्रायंगल 3, कोणतं ट्रायंगल येणार, तुम्ही सांगणार हो बघा ना इकडे एक ट्रायंगल आहे ना ट्रायंगल AGF. ओके, हे ट्रायंगल 3 आहे. करायचं काय, आपल्याला ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 सिमिलर दाखवायचं, ते आणायचंय. त्यासाठी आपण या ट्रायंगलचं मदत घेणार आहोत. ओके, हे ट्रायंगल 3 आहे. ओके, म्हणजे आपण काय दाखवणार, ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार आणि ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार. त्याच्याने काय होणार, ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3, ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना प्रॉपर्टी ऑफ ट्रान्सिटिव्हिटी, त्याच्याने काय होणार, ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होणार. म्हणजे आपल्याला तिसऱ्या ट्रायंगलचं मदत घ्यावं लागतं. ओके, म्हणजे करायचं काय, ट्रायंगल 3 सिमिलर टू ट्रायंगल 1 दाखवायचंय आणि ट्रायंगल 3 सिमिलर टू ट्रायंगल 2 दाखवायचंय. जर आपण हे ट्रायंगल 1 आणि हे ट्रायंगल 3 बघितलं जे आपल्याला सिमिलर दाखवायचंय स्टार्टिंगला, तुम्ही सांगा हो अँगल ए आणि अँगल डी 90-90 आहे. व्हेरी गुड, सुपर आहे. मग अजून काय, तुम्ही सांगणार एक आहे, दुसरा आहे का, नंतर नाही, दुसरं पेअर ऑफ अँगल इकडे पण नाही मिळत, पण मिळायलाच हवं आणि ते मिळणार पण. हे जे इन्फॉर्मेशन आहे ते युज करणार आपण. काय की हे स्क्वेअर आहे, तर लिहूया DEFG काय ते स्क्वेअर आहे का, आपल्याला दिलंय. म्हणजे आपण GF आणि D याला पॅरलल लिहू शकतो. हे पॅरलल का, कारण आपल्याला माहित आहे ऑपोजिट साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर पॅरलल, ते पॅरलल आहे. व्हेरी गुड. मला सांगा या D ला आपण BC लिहू शकतो का, तुम्ही सांगणार हो लिहू शकतो ना, का D डॅश D डॅश D डॅश C नाव चेंज करा. म्हणजे आपण D च्या जागी लिहूया BC, ते लिहा आणि रिझन लिहा तिकडे बिटवीननेस. व्हेरी गुड. आता बघा हे दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत आणि हे जे AB आहे याला आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो ना. जर AB ट्रान्सव्हर्सल आलं म्हणजे कोणत्या अँगल्स आपल्याला इक्वल मिळतात, बघा हे दोन लाईन पॅरलल आहे आणि AB ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे अँगल B जे इकडे आहे आणि अँगल G जे आहे एकमेकांना इक्वल आहे की नाही, का ते पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि लाईन्स पॅरलल असलं की करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेकांना इक्वल असतं. म्हणजे आपण लिहू शकतो तिकडे अँगल AGF कॉन्ग्रुएंट टू अँगल GBD, म्हणजे अँगल B ला कॉन्ग्रुएंट आहे का, कारण आपल्याला माहित आहे करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. आणि याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. हे आपल्याला पाहिजे. आता आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर मिळणार आहेत. ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. वाव, सुपर. म्हणजे तयार केलं आपण जे आपल्याला पाहिजे. तुम्ही सांगा तसंच जेव्हा आपण ट्रायंगल 3 आणि ट्रायंगल 2 सिमिलर दाखवणार तेव्हा आपल्याकडे 90-90 आहे, दुसरं पेअर ऑफ अँगल आहे का,
पण तुम्ही सांगणार आता आपल्याला माहित आहे कसं करायचं, दोन्ही लाईन पॅरलल आहे, एसी ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे अँगल AFG आणि अँगल C हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे आणि या दोघांचं रिझन एकच आहे, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते इन्फॉर्मेशन आपण जमा करून ठेवलंय. 1 जे आलंय त्याच्याने आपण हे दोन्ही ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 3 ला सिमिलर दाखवू शकतो, आणि 2 मध्ये जे इन्फॉर्मेशन आलंय ते युज करून आपण ट्रायंगल 3 आणि ट्रायंगल 2 ला सिमिलर दाखवू शकतो. म्हणजे तेच करायचंय. चला, म्हणजे आपण पहिल्यांदा ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 3 ला सिमिलर दाखवूया, म्हणजे कन्सिडर करूया. आता एक लक्षात ठेवा, इकडे आपण ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार आहोत, नंतर ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3 दाखवणार. म्हणजे 3 जे आहे ते मीडिएटर आहे, ते सूत्रधार आहे, ते इम्पॉर्टंट आहे. 1 सिमिलर टू 3, 2 सिमिलर टू 3, म्हणजे 3चं नाव एक टाईपनीच लिहायचं. म्हणजे जर या ट्रायंगलचं नाव आपण AGF लिहिलं तर AGFच ठेवायचं, आणि त्या ट्रायंगलच्या नावाप्रमाणे आपल्याला ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2चं नाव लिहावं लागेल करस्पॉन्डन्स बघून. ते लक्षात ठेवा, समजलं? ते इम्पॉर्टंट आहे. तर चला, आता स्टार्टिंगला फक्त कन्सिडर करायचं, म्हणजे कन्सिडर करा इन ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल BGD. म्हणजे आपण फक्त ट्रायंगल कन्सिडर करतो. इकडे नाव आपण कसं पण लिहू शकतो. नाव लिहायचं करस्पॉन्डन्स कधी, जेव्हा आपण ट्रायंगल सिमिलर लिहिणार आहोत. ओके, आता या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला फर्स्ट ऑलरेडी मिळालेलं काय, ते 1 मध्ये ते लिहा, अँगल AGF कॉन्ग्रुएंट टू अँगल B. कुठून मिळालं आपल्याला ते, फ्रॉम 1. ओके, नेक्स्ट काय 90-90 ते लिहून घ्या. म्हणजे काय, अँगल A दॅट इज अँगल GAF आणि अँगल BDG हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. का बरं, इच इज 90 डिग्री. म्हणजे आता हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, याचं नाव फिक्स करूया AGF. म्हणजे लिहिलं तिकडे ट्रायंगल AGF सिमिलर टू, दुसऱ्याचं नाव लिहायचंय करस्पॉन्डन्स बघून. कसं लिहायचं बघा, अँगल A अँगल D कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे A च्या समोर काय लिहायचं, D. व्हेरी गुड. अँगल G आणि अँगल B कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे G च्या समोर काय लिहायचं, B. म्हणजे समजलं ना करस्पॉन्डन्स. AGF आहे म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव असणार आहे ट्रायंगल DBG, आणि याचं रिझन काय, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 3 झालं. ओके, म्हणजे आपल्याला ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 3 सिमिलर होतात. तुम्ही सांगणार ओके, अशाच प्रकारे आपण ट्रायंगल 2 आणि ट्रायंगल 3 पण सिमिलर दाखवू शकतो. चला दाखवूया. म्हणजे नाव तेच ठेवायचं. ओके, आता स्टार्टिंगला आपण कन्सिडर करतो, म्हणजे लिहूया इन ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल FEC. या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला पहिल्यांदा ओके ते लिहायचं कोणतं, अँगल AFG आणि अँगल C हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. कुठून मिळालं, फ्रॉम इन्फॉर्मेशन 2. व्हेरी गुड, लिहिलं. आता नेक्स्ट काय 90-90, म्हणजे अँगल GAF आणि अँगल FEC हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. का बरं, आपल्याला माहित आहे इच इज 90 डिग्री. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. सिमिलर आहे म्हणजे या ट्रायंगलचं नाव फिक्स केलं ना आपण AGF लिहा, आणि करस्पॉन्डन्स बघून या ट्रायंगलचं नाव लिहायचं. कसं, A अँगल E ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे A च्या समोर E लिहायचं. ओके, नंतर आपल्याला माहित आहे F आणि C कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे F च्या समोर C लिहायचं. म्हणजे आपल्याला माहित आहे ना, त्या दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय असणार आहे, ट्रायंगल EFC, आणि याचं रिझन काय, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 4 झालं. म्हणजे ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 3 आपण ऑलरेडी दाखवलंय. कुठे, स्टेटमेंट नंबर 3 मध्ये. ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 3 आपण आता दाखवलंय. कुठे, स्टेटमेंट नंबर 4 मध्ये. म्हणजे हे दोन्ही युज करून आपण काय लिहू शकतो, बघा बघा बघा, काय ट्रायंगल DBG सिमिलर टू ट्रायंगल EFC लिहून घ्या ते, आणि त्याचं रिझन काय आपल्याला माहित आहे, याचं रिझन आहे फ्रॉम 3 अँड 4. म्हणजे ते दोन ट्रायंगल्स आहेत जे आपल्याला सिमिलर दाखवायचं होतं, समरूप दाखवायचं होतं, ते आपल्याला मिळालं आहे. व्हेरी गुड. आपण हे का दाखवलं समरूप, कारण आपल्याला दोन रेशोज इक्वल पाहिजे. रेशोज कोणते पाहिजे ते आपण इकडे लिहून ठेवले. म्हणजे आपल्याला डीबी पाहिजे. ओके, डीबी पाहिजे, हा पाहिजे ना बीडी. ओके, बीडी घेतलं म्हणजे काय येणार आहे, बीडी अपॉन EF. ओके, बीडी अपॉन EF म्हणजे आपल्याला बीडी आलं, EF आलं. अजून काय पाहिजे, डीजी आणि EC. ओके, डीजी आहे का, आहे, म्हणजे त्याचं करस्पॉन्डिंग घ्यायचं डीजी अपॉन EC या ते, आणि याचं रिझन काय, CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स.
हे आलं, रेशोज इक्वल आलं म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला प्रोडक्ट इक्वल मिळणार. म्हणजे आता क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय केल्याने काय मिळणार आहे, EC इंटू BD आलं इक्वल टू काय येणार आहे, EF इंटू DG. व्हेरी गुड. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते बघा, BD इंटू EC आलंय, DG इंटू EF आलंय. पण हे तर हिंट होतं ना, जे मी तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युअल जे सिद्ध करायचं ते बघा ना, काय पाहिजे तिकडे, BD इंटू EC. तुम्ही सांगणार आहे ते, पण दुसऱ्या साईडला आपल्याला काय पाहिजे, D स्क्वेअर. इकडे D आहे का नाही, D आहे का नाही, पण याच्या जागी आपण D लिहू शकतो का, लिहू शकतो. आणि DGच्या जागी आपण D लिहू शकतो का, लिहू शकतो. लिहा मग लिहा तिकडे. म्हणजे आपण इकडे काय लिहिणार आहोत, DE इंटू DE. का बरं, कारण आपल्याला माहित आहे दॅट क्वाड्रिलॅटरल DEFG हे स्क्वेअर आहे, म्हणजे हे आपण लिहिलं रिझन आहे साइड्स ऑफ अ स्क्वेअर. झालं ना. आता मला सांगा D इंटू D काय, D स्क्वेअर. तर लिहायचं D स्क्वेअर इक्वल टू काय, BD इंटू EC. आणि झालं, प्रूफ आलं ना. सोपं होतं की नाही. पण लक्षात काय ठेवायचं, हे सोडवताना आपण ट्रायंगल कसं मिळवलं, जे स्टार्टिंगला आपण कन्सिडर केलं दोन ट्रायंगल, ते कसं. पण ते डायरेक्टली सिमिलर होत नाही, पण ते सिमिलर प्रूफ करण्यासाठी आपण तिसऱ्या ट्रायंगलचं मदत घेतली. ते कसं केलं ना, हे सगळं जे आपण डिस्कस केलं, हे अप्रोच इम्पॉर्टंट होतं, ते लक्षात ठेवायचं. समजलं. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे आपण केलंय ना ते बरोबर आहे. अजून एक ऑप्शन आहे. मी सांगितलं हे दोन्ही ट्रायंगल जे आपल्याला सिमिलर दाखवायचे, त्याच्यासाठी आपल्याला तिसरं ट्रायंगल घ्यायचंय. आपण हे ट्रायंगल घेतलं, ट्रायंगल HEF. मी सांगतो याच्या जागी आपण मोठं ट्रायंगल जे आहे ना ABC, ते पण घेऊ शकतो. म्हणजे ट्रायंगल 1, ट्रायंगल ABC बरोबर आपण सिमिलर दाखवू शकतो. कसं, 90-90 आणि कॉमन अँगल घ्यायचं दोन्ही बाजू. सेम त्याच रीतीने आपण ट्रायंगल 2 जे आहे ते ट्रायंगल ABC बरोबर सिमिलर दाखवू शकतो. ते पण दाखवू शकतो, 90 आणि 90 आणि कॉमन अँगल. आणि त्याच्याने पण आपल्याला ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 2 मिळणार आहे. व्हेरी गुड. तसं पण करा, सेम आहे. पण समजलं ना का आपण तिसरं ट्रायंगल घेतलं, ते लक्षात ठेवायचं, ते समजायचं. समजलं. स्वतःहून प्रूफ लिहा, म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल आणि एकदम इझी वाटेल. आणि तुम्हाला आवडले ना, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरेस्टिंग सम डिस्कस करणार. आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचंय तर इकडे क्लिक करा, आणि 1.2 साठी इकडे क्लिक करा. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.